सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। छत्रपती संभाजी नगर त्याचप्रमाणे त्या शहरामधील बजाज नगरमध्ये आपण श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट या संस्थेच्या वतीनं, त्याचप्रमाणे सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाच्या वतीनं गेली 16 तारखेपासून हा सत्संगाचा निरूपणाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। आज 7वा दिवस आहे। बोलता बोलता दिवस संपत असतात। या 7व्या दिवसाचं 3रं सत्र आहे। परमेश्वराने सृष्टी का निर्माण केली, कशासाठी केली, आपल्याला बोध का दिला, आपल्याला या सृष्टीमध्ये का आणलं, परमेश्वराने का अवतार घेतला, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भेटलेले आहे। इतरांना हे प्रश्नच पडत नाही, त्यामुळे उत्तर शोधण्याचा विषयच येत नाही। परंतु परमेश्वराने सांगितलं सृष्टी का निर्माण केली हे जाणण्यासाठी तरी अभ्यास करा। आणि ते आपल्याला परमेश्वराने बोध देऊन सांगितलेलं आहे। हे प्रत्येक वेळेस मी सांगण्याचा उद्देश पण तोच आहे की आपण ते विसरता कामा नये। आपलं सतत ते चिंतन करायला पाहिजे आपण का सृष्टी का निर्माण केली, कोणी केली, कशासाठी केली, परमेश्वर भक्ती आपण का करतो। तर परमेश्वराने स्वतः अवतार घेऊन श्रीमुखी आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, आपली ओळख दिलेली आहे। आपल्याला बोध का दिलेला आहे तर परमेश्वराच्या प्राप्तीसाठीच दिलेला आहे, बाकी दुसरा कोणताही उद्देश नाही। आणि हे बघत असताना परमेश्वराने अनादीचे व नित्य 4 पदार्थ जे सांगितले, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, या 4ही पदार्थांमधला प्रथम पदार्थ जो आहे जीव, या जीवाचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघत असताना आपण जीवाचे दोष बघत आलो। म्हणजे आपले दोष आपण बघत आलो। आपले दोष आपल्याला कधी दिसत नाही, परंतु दुसऱ्याचे दोष दिसतात। मागे आपण सकाळी 4 वाजेच्या सत्रात बघितलं जे देव दोषदर्शिका, त्याला दुसऱ्याचे दोष का दिसतात, दुसऱ्याचे दोषच का दिसतात, तर तोच एक दोषी आहे। जीव हा एक दोषी आहे। त्याच्यामध्ये ती तशी स्ट्रक्चर असल्यामुळं, त्याच्यामध्ये तसा तो बांधा असल्यामुळं त्याला तेच दिसणार आहे। तुम्हाला सांगितलं चिंचाच्या झाडाला चिंचाच येतात, आंबे येऊ शकत नाही। असं आपल्यामध्ये जे आहे तेच क्रियाशील होईल, तेच क्रिएटिव्ह होईल, तेच करण्याची इच्छा होईल, तेच करण्याची प्रवृत्ती होईल। आपली जीव हाच एक दोष आहे। आणि म्हणून त्याच्यामध्ये अनंत जीव आहेत, हे अनंत दोष आहे त्या जीवामध्ये। आणि त्या अनंत दोषाच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराला हे सांगण्याचं तात्पर्य कारण काय की त्या दोषातून आपण बाहेर पडावं। त्या दोषातून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही, कारण ते आपले अडथळे, आपले जीवमतीमध्ये ती एक कमतरता आहे। ती कमतरती भरून काढल्याशिवाय आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही। हे सतत आपल्या डोक्यामध्ये चिंतन असलं पाहिजे। सकाळी मी सांगितलं तुम्हाला की धर्म आणि धार्मिकता खूप अवघड विषय नाही आहे। आपल्यामध्ये जी कमतरता आहे ती भरून काढणं, आपल्यातले दोष आहे ते ओळखणं, त्या दोषाचं रूपांतर गुणात्मक करणं, चांगल्याविषयी दुसऱ्याविषयी चांगला विचार करणं, दुसऱ्याविषयी चांगली भावना ठेवणं, दुसऱ्याचा आदर करणं, हा म्हणजे धर्म आहे। आणि हीच म्हणजे धार्मिकता। हेच धर्माचं तत्त्व आहे आणि सिद्धांत पण आहे। परंतु जीव स्वार्थी आहे, सापेक्ष आहे, स्वाभिमानी आहे। त्याच्यामुळे दुसऱ्याकडून ही अपेक्षा करतो, परंतु आपण त्यात उतरत नाही। म्हणून जीवा उरले असते हे आपण लक्षात घ्यायचं की आपण जो विचार करतो, जसा विचार करतो तसा समोरचाही विचार करतोय ना। आपले जे अडीअडचणी आहे, आपले जे स्वप्न आहे, आपली महत्त्वाकांक्षा आहे, आपल्या भावना आहे, आपली प्रवृत्ती आहे, तीच समोरच्याची आपल्याविषयी असते। आणि म्हणून सर्वात प्रथम ते आपण करायला सुरुवात करावं। आपण करायला सुरुवात केली की आपोआपच समोरचा करेल। आणि आपल्यापैकी जी अपेक्षा आपण आपल्यासाठी केलेली असते त्या अपेक्षेत पण आपण पास होऊ। आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करतो, कारण जीव आणि देवता ह्या सापेक्ष आहे। सापेक्ष म्हणजे अपेक्षा ठेवणारे, आणि अपेक्षेतून आपण बाहेर पडूच शकत नाही। देवता जर सापेक्ष आहे तर परमेश्वर निरपेक्ष आहे। जर परमेश्वराची भक्ती करायची तर आपल्याला निरपेक्ष व्हावं लागेल। आपण सापेक्ष आणि परमेश्वर निरपेक्ष, तर ते जमू शकत नाही। हे वैजात्य, आपल्याला साजत्य व्हावं लागेल।
परमेश्वरासारखं व्हावं लागेल. आणि ती जी प्रक्रिया आहे ती स्वतः परमेश्वर आपल्यासाठी करून घेतात. अयोग्य जीवाला परमेश्वर योग्य करतात, परंतु ती प्रक्रियेमध्ये सहभागी होणं आपलं काम आहे. आता तुम्ही प्रोग्राम आखला, या प्रोग्राममध्ये सकाळचं सत्र, दुपारचं सत्र, सायंकाळचं सत्र, संध्याकाळचं सत्र, 4 सत्र आहे. नियोजन केलं, सर्वांना कळवलं, सर्वांना समजावलं, सांगितलं कोण येणार आहे, काय निरूपण होणार आहे, हे सर्वांना माहीत आहे. परंतु प्रत्येकाने यात सहभागी घेतला का? प्रत्येकाने सहभाग नोंदवला का? परमेश्वराने सृष्टी निर्माण करून हे तत्त्वज्ञान सांगितलं आहे. जीवाच्या हिताकारणे, जीवाच्या भल्याकारणे, स्वतःचा आनंद देण्यासाठी हा परमेश्वराने प्रोग्राम आपल्याला देऊन टाकलेला आहे. पण त्या प्रोग्राममध्ये तुम्ही का बोलतात ताई? हो ताई, तुम्ही का बोलतात? नका बोलू ना, पाया पडू का तुमच्या? मी बोलतोय आणि तुम्ही बोलताय. ती मुलगी, तिला खेळू द्या, तिची आई घेते. तुमचं लक्ष नसेल तर काही उपयोगाचं नाही. तुम्ही वेळ काढून आलात, अर्धा 1 तास पूर्णपणे इथं वेळ द्या. जिथं जाल तिथं पूर्णपणे वेळ द्या. इथं याल, घरचा विचार कराल, घरी राहाल, सत्संगाचा विचार कराल, त्याला काही अर्थ नाही. नोकरीला गेले, घरचा विचार कराल, घरात असाल, ऑफिसचा विचार कराल, काही उपयोग नाही. जिथं आहे तिथं पूर्णपणे जर आपण एफर्ट्स दिले तरच 2 गोष्टी 4 गोष्टी आपल्या डोक्यामध्ये पडतील. अन्यथा अडथळे किती आहे आपण दररोज बघतोच आहे. ते अडथळे हे मूळचेच आहे आणि त्यात परत आपण असा अविधी करून डबल अडथळे जोडलेले आहे. अडथळे आहे, त्यात आणखीन भर पडली. म्हणून आपण पूर्णपणे व्यवस्थित लक्ष द्या. हे तुमच्या भल्याचं आहे, माझ्या भल्याचं आहे, आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे. परमेश्वराने अवतार घेऊन हा प्रोग्राम आपल्याला देऊन टाकलेला आहे. जीव काय आहे, देवता काय आहे, प्रपंच काय आहे, परमेश्वर काय आहे, हे सर्व सांगून टाकलेले. कार्य, कारण, स्वरूप, लक्षण, सृष्टी का निर्माण केली, कशासाठी केली, तुला आनंद द्यायचा आहे म्हणजे तो नेमका काय आहे, कसा द्यायचा आहे, काय अडथळे, काय अडचणी आहे, काय प्रॉब्लेम्स आहे, सर्व सांगून टाकलेलं आहे. आणि तो प्रोग्राम आखलेला पण आहे. तो प्रोग्राम आखलेला आहे. त्या प्रोग्राममध्ये आपण आता कसा सहभाग घ्यायचा, कोणत्या पद्धतीनं घ्यायचा, ही मात्र स्वतंत्री आपली आहे. एखादा राजकीय पक्ष असतो, तो राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक विशिष्ट प्रोग्राम आखतो, ट्रेनिंग घेतो, आपल्या पक्षाचे ध्येय धोरणं सांगतो, वैशिष्ट्य सांगतो, वेगळंपण सांगतो, जेणेकरून प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभाग घेऊन तो पक्ष वाढवण्यासाठी मदत कराल, स्वतःची प्रोग्रेस करण्यासाठी मदत कराल. तसं परमेश्वराने हे तत्त्वज्ञान सांगत असताना हा एक विचारधारा आपल्याला दिलेली, ती आपल्या हिताची, आपल्या भल्याची. ती विचारधारा आपल्यापर्यंत परमेश्वराने पोचवली पण आहे. अभ्यासक्रम पण आपल्याला दिलेला आहे, सिलेबस पण आपल्याला दिलेला आहे. त्या सिलेबसच्या माध्यमातून आपल्यातली काय कमतरता आहे ती पण सांगितलेली आहे. त्या कमतरतेवरती कसा मात करायची, त्याला आयडियाज काय त्या पण दिलेल्या आहे. म्हणजे शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला घडवत असताना तो शिक्षक वेगळ्या प्रकारे त्याला समजावत असतो, समजावून सांगत असतो. परमेश्वर शिक्षक नाही, परमेश्वर आपली माता आहे, आपली पिता आहे. त्यामुळं आपल्या हिताच्या कारणाने, भल्याच्या कारणाने प्रत्येक गोष्ट परमेश्वराने आपल्याला सांगितलेली आहे. आणि सांगून तुम्ही अयोग्य आहात परंतु आम्ही तुम्हाला योग्य करू, हा आशावाद, हा कॉन्फिडन्स आपल्याला दिलेला आहे. यदा कदाचित आपण अयोग्य आहोत परंतु परमेश्वराने हा शब्द आपल्याला दिला नसता तर आपण कधीच योग्य होऊच शकलो नसतो. परमेश्वराने ठरवलेलं आहे आपल्याला योग्य करायचं आहे. परमेश्वराने ठरवलेलं आहे आपल्याला आनंद द्यायचा आहे. परमेश्वराने ठरवलेलं या दोषातून या जीवाला काढायचं आहे. का तर या दोषातून हा जीव किती दुःखात जाईल ही जाणीव परमेश्वराला आहे. आणि त्या दुःखात गेल्यानंतर त्या परमेश्वराला आपलं दुःख पावत नाही. म्हणून वेळोवेळी अनंत जन्मात, अनंत सृष्टीत पुन्हा पुन्हा परमेश्वर आपल्याला जन्मून हा नरदेह देतात, बोध देतात. बोधाद्वारे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण, स्वरूप, लक्षण सांगतात. इतकी दया परमेश्वराची आहे की आपण मागच्या जन्मामध्ये, मागच्या सृष्टीमध्ये जे केलं, जिथपर्यंत प्रोग्रेस झालो तिथपर्यंत थांबून आपण नरकात गेलो असेल, दुःखात गेलो असेल, तिथून काढल्यानंतर दैवराटीची जी चाल आहे ती तिथूनच सुरुवात होते.
10वीचा विद्यार्थी 5 विषय नापास होतो, 5 विषय पास होतो, त्याला परत पुन्हा परीक्षा देण्यासाठी 5च विषय द्यावा लागतात, म्हणजे फक्त नापास झालेलेच विषय द्यावा लागतात. पास झालेले विषय द्यावा लागत नाही. याचा अर्थ काय का जिथपर्यंत तू प्रोग्रेस झाला आहे त्या प्रोग्रेसपासून तुला पुढं कंटिन्यू. हे जर समजून घेतलं तर परमेश्वराचा दयाळू मायाळू कृपाळूपणा आपल्याला समजेल. मागे आपण अनुसरलो नव्हतो, संकल्प सोडले नव्हते, धाडस केलं नव्हतं. आज आपण त्याच्या पुढची पायरी टाकलेली, संकल्प सोडलेले. त्या संकल्पाच्या माध्यमातून आणखीन आपल्याला पुढची पायरी टाकायची आहे. कारण हे अडथळे त्यावेळेस होते, तेच अडथळे आज आहे. यावरती तुम्हाला कधी ना कधी मात करावं लागेल. त्यावेळेस आपण अनुसरलो होतो पण प्रमादी झालो. ज्या कारणाने प्रमादी झालो, ज्या दोषांनी प्रमादी झालो, तोच दोष, तेच कारण आज आपल्या पुढे येणार आहे. तोच पेपर आपल्याला सोडवावा लागणार आहे, त्याच्यावरती आपल्याला पुन्हा मात करावं लागणार आहे. तेव्हा आपण याच्या पुढचे प्रोग्रेस करू शकू. म्हणून परमेश्वराने स्पष्ट आणि पारदर्शकपणे आपल्याला समजावलं आहे की तुझ्यामध्ये दोष काय हे बघ. पहिले तुझ्यातले दोष तू चिंतन कर, बघ. त्या दोषाचं चिंतन करत करत त्या दोषातून बाहेर पड. मी असा आहे याचं सतत आपल्याला आपण सांगत राहिलो तर त्यातून बाहेर पडण्याची इच्छा होती. परमेश्वराने सांगण्याचा उद्देश काय आहे, ध्येय काय, हे समजून घ्या. जीवाचे दोष बघत असताना आपण या दोषापर्यंत आलेलो आहे की परमेश्वर म्हणतात जर मी तुझे दोष सांगितले तो पोटी सुरी सो सो मारून मराल. जर आपले दोष परमेश्वराने सांगितले तर आपणच आपले पोटामध्ये काहीतरी कारणाने मरून घेऊ. इतके ते दोष भयंकर आहे, इतके ते मोठे आहे. अर्जुन देवाला जेव्हा शंका निर्माण झाल्या, परमेश्वराने सांगितलं की तू आत्ताच जन्माला आला आहे काय? इथून मागे अनेक वेळा जन्माला आला, अनेक वेळा मेला, अनेक वेळा लढाई केल्या, अनेक वेळा हारला, अनेक वेळा जिंकला. त्यामुळं असा भ्रम करू नको की मी आता यांना मारणार आहे. तू नाही मारलं तर ते काय जिवंत अमर होणार आहे का? ते मरणारच नाही आहे का? आणि तू असा का समजतो का मी मारणार आहे? कारण जीव जीवाला मारू शकत नाही, जीव जीवाला फसू शकत नाही, जीव जीवाशी खोटं बोलू शकत नाही. आपण जेव्हा कोणाला तरी फसवतो ना तेव्हा त्याला फसवले नसतं, आपण आपल्याला फसवलेलं असतं. कारण ती क्रिया आपण केलेली आहे, आपल्या कडेने केलेली आहे, त्याचा भोग आपल्याला भोगावा लागणार आहे. आपण फसलो का तो फसला. आपण कोणाशी तरी खोटं बोलतो, आयडियाच करतो, स्वतःच्या सुखासाठी काय काय भामटेपणा करतो, अनेक गोष्टी करतो. आपण दुसऱ्यासाठी करत नाही, आपण आपल्यासाठी करतो. ते म्हणतात ना दुसऱ्यासाठी खड्डा खोदला त्या खड्ड्यात आपणच पडलो. तसं जे जे आपण दुसऱ्यासाठी करण्याचा प्रयत्न कराल ते आपण आपल्यासाठीच करत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून आपले दोष आपल्याला माहीत नाही, पण परमेश्वर म्हणतात तुमचे दोष आम्ही जर सांगितले तर मात्र तुम्ही स्वतःच मरून घ्या. अर्जुन देवाला अशी शंका आली, असं कसं? आणि मग अर्जुन देवाला पाठीमागचा जन्म दाखवला. तो जरा बरा होता, कारण परमेश्वराचं आता सन्निधान भेटलं आहे. परमेश्वराच्या श्रीमुखी स्वतः बोध झाला आहे, परमेश्वराचं दर्शन त्यांना झालं आहे. श्रीमुखी तत्त्वज्ञान ऐकता, याचा अर्थ पाठीमागचा जन्म बऱ्यापैकी होता, म्हणून ती जोड परमेश्वरापर्यंत पोचलेली आहे. त्याला बरं वाटलं. पण त्याच्या पाठीमागं जेव्हा गेले अर्जुन देव फक्त 3 जन्म बघू शकले, फक्त 3. ते म्हटले नको नको नको. आपण विचार करा, देव आपल्या संदर्भात असं सांगतात, आपला पाठीमागचा जन्म किती घाण असेल. पाठीमागचा जाऊ द्या, भूतकाळात गेलो तरी आपली घाण आपल्याला दिसेल, पण ती दिसली पाहिजे. आपली घाण आपल्याला कधी दिसत नाही. आपली घाण आपल्याला पाहण्यासाठी या ब्रह्मविद्याशास्त्राच्या आरशासमोर आपल्याला उभं राहावं लागेल. हे ब्रह्मविद्याशास्त्र आहे, परमेश्वराच्या श्रीमुखीचं आहे. त्या परमेश्वराने आपल्याला आपले दोष सांगितलेले, आणि हे दोष आहे ना, हे फक्त मेन आपल्याला सांगितले. कारण हे दोष ऐकल्यानंतर आपण काय आपल्याला दोषी ठरवत नाही आणि मरूनही घेत नाही. याचा अर्थ हे दोष फक्त मेन आपल्याला थोडे थोडे सांगितले, जाणीव, टच, स्पर्श केलेला आहे दोषाला. परमेश्वर म्हणतात मी जर तुमचे दोष सांगितले तर तुम्ही स्वतःच मरून घ्याल, राहू शकत नाही, जगू शकत. पण या दोषाचं चिंतन सर्वात जास्त आपण केलं पाहिजे. पुढचे दोष आहे तशाच पद्धतीचे आहे. जीव निष्क्रिय आहे, आपण निष्क्रिय आहोत, आपण कार्य करत नाही.
म्हणून एकच सूचना 50-50 वेळा द्यावं लागतं. सकाळी 6ला जायचं आहे, सकाळी 6ला जायचं आहे, सकाळी 6ला जायचं. कशासाठी? एकदा सांगा, बात खतम करा. जायचं आहे कुठं? स्नान करायला, देव करायला, स्मरण करायला, चिंतन करायला. एकत्र जायचं आहे. घरात उठून आंघोळ वगैरे करून तिथं चहा प्यायचा नाही, नाश्ता करायचा नाही, काहीच नाही करायचं. देव करायचा, निघून यायचं. तरी एकच गोष्ट 4-4 वेळा आपल्याला सांगावं लागते. याचं कारण काय? आपण निष्क्रिय आहोत. एकच कारण, एकच गोष्ट आपल्याला का सांगावं लागते? आणि परमेश्वराने निष्क्रियता आपल्याला कशातून स्पष्ट केलेली? अनंत जन्मात, अनंत सृष्टीत परमेश्वराने श्रीमुखी ज्ञान दिले, श्रीमुखी बोध दिलेला आहे. आपण जर क्रियाशील असतो तर तिथंच उद्धरून गेलो असतो. मूळ सृष्टीमध्ये 3 वेळा तर ते पक्कच आहे. परमेश्वराने स्वतः श्रीमुखी आपल्याला तत्त्वज्ञान दिलं. त्यानंतर प्रवाह सृष्टीमध्ये आल्यानंतर स्वामी श्री चक्रधरांनी, परब्रह्म परमेश्वराने आपल्याला कोणाच्या तरी निमित्ताने बोध दिला. आता ही प्रवाह सृष्टी आपली कितवी आहे, काय आहे, आपले जन्म किती आपण सांगू शकत नाही. आपण काल काय सकाळी खाल्लं, प्रश्न विचारला तरी आपल्याला विचार करावा लागेल काय खाल्लं. खाल्लं तर आपणच राहतो. तुम्हाला विचारलं काल दुपारी काय बनवलं, तुम्हीच बनवलेलं राहतं, तरी तुम्हाला क्षणभर 2 मिनटं थांबावं लागेल. तेव्हा महिन्यापूर्वीचं सांगताच येऊ शकत नाही, मागच्या जन्माचं सांगताच येऊ शकत नाही. ही सर्वात मोठी देव कृपा आहे आपल्यावरती, की आपल्यामध्ये विस्मृती आपल्याला दिलेली आहे. जर यदा कदाचित ती विस्मृती नसती दिली तर आपण इथं एकही बसलो नसतो, सारे वेडे होऊन गेलो असतो आपण. आजसुद्धा आपल्या पूर्वकर्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये, म्हणजे आत्ताच्या एखादी घटना आपल्याकडून कळत न कळत घडलेली असेल आणि ती कधी जर आठवली तरी आपण सुन्न होऊन जातो. दुःख होतं, आपल्याला त्रास होतो त्या गोष्टीचा. आपण म्हणतो नको नको नको. बाईसांना देव तेच सांगायचे. बाईसा एकदा सुटल्या का थांबत नव्हत्या. मग देव म्हणायचे देवा बाईसांना, तुम्ही काय केलं? तुम्ही तर तेच केलं. आम्हाला पाय पुसण्यावरती बसवलं, आम्हाला करंट्यामध्ये दुधी करंट्यामध्ये आम्हाला पाणी भात दिला. काय केलं काय तुम्ही? मग त्या म्हणायच्या नको नको देवा, ती आठवण नको. पळून जायच्या, दुःख व्हायचं. आपण जर क्रियाशील असतो तर आपण परत परत या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात जाऊन, दुःखात जाऊन, परत परत या कलियुगात इथं येऊन परत बसलोच नसतो. सकाळचा जो शेवटचा जो बोधकथा होती तिथंच आपण सोडवली होती, संपवली होती. बाबा तेच आहे, तेच तत्त्वज्ञान सांगतात. आपण तेच आहोत, तेच तत्त्वज्ञान ऐकतोय. आपण निष्क्रिय आहोत का? तर ते आपल्या डोक्यात बसत नाही. डोक्यात उतरलं तर कृतीत जात नाही, कृतीत उतरलं तर सातत्य राहत नाही. परिस्थिती बदलली, आजूबाजूचं वातावरण बदललं, आपल्या महत्त्वाकांक्षा बदलल्या, आपल्या इच्छा बदलल्या, आपला स्वार्थ बदलला की आपणही बदलून जातो, क्षणात बदलून जातो. कारण आपण निष्क्रिय आहे. ती क्रियाशीलता आपल्यात नाही आहे. जर आपण म्हटलं आता हा कार्यक्रम आहे, ही गोष्ट आहे, आपल्याला करायची आहे, मग अशी कामं आहे, कोण कोण जबाबदारी घेतं? स्वतःहून कोणी जबाबदारी घेत नाही. आम्ही आहे ना तुमच्याबरोबर, आम्ही तुमच्याच बरोबर आहे, जबाबदारी घे. जबाबदारी नको, मी तुमच्याबरोबर आहे, जबाबदारी नको. का? तर आपण निष्क्रिय आहे. धर्माची जबाबदारी द्यायला कोणीतरी देत असेल तरी कोणीतरी घेत नाही आहे. घरची जबाबदारीसुद्धा नको आपल्याला. आपल्याला इजी पाहिजे, आपोआप पाहिजे. आपोआप जे झालेलं आहे ना त्याची अभिलाषा आपल्याला निर्माण झालेली आहे. क्रियाशीलता नाही आपल्याकडे, निष्क्रियता आहे कोणत्याही गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये. एकच गोष्ट आपल्याला जर एकदा समजावली तर परत समजावायची गरज नाही आहे. पण त्याच्यावरती आपलं चिंतन होत नाही, त्यातून आपण बाहेर पडत नाही. याचं कारण आपल्यामध्ये निष्क्रियतेचा दोष आहे. क्रियाशील नाही आपण, जबाबदार नाही आपण, बेजबाबदार आहे. आपण एखादं काय बेजबाबदारपणा करतो तरी आपल्याला राग येतो, परंतु ते राग आलो नाही पाहिजे. ती जाणीव झाली पाहिजे का खरंच आपण बेजबाबदार आहोत. आपल्याला जबाबदारीचं भान नाही आहे. हे जबाबदारीचं भान असतं तर आपण आत्तापर्यंत परत परत आलोच नसतो, येऊ शकलो नसतो. जे आज देवाने आपल्याला जाणवलं आहे ते अनेक वेळा जाणवलेलं आहे. ही सृष्टी, बोध, अवतार, कार्य, चारी पदार्थ, त्याचे कार्यकारण स्वरूप, लक्षण, आपल्यातला दोष, आपल्यातले गुण, या साऱ्या गोष्टी आपल्याला देवाने परत परत सांगितल्या. एकदा सांगितलं का? नाही, पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. परंतु आपण त्यातून का बाहेर पडलो नाही? तर हे दोष आहे आपल्यामध्ये. हे मुळात स्ट्रक्चर आहे आपलं. हे यातून बाहेरच पडणार नाही असं नव्हे. यातून आपल्याला हेतू पुरस्कार प्रयत्नाने बाहेर पडावा लागेल. हा आपला प्रयत्न कमी पडतोय. आपल्याला कारणं आपल्याकडे लगेच आहे, 1000 कारणं, लगेच एका मिनिटात लगेच उत्तर देऊन मोकळं होऊन जातो.
ते जाधव साहेब आलेले बघा, सकाळी त्यांच्याकडे मी गेलो होतो. ते म्हणे जायचं आपल्या घरी. म्हटलं जाऊ, 10 मिनटात जाऊ. मग सर्व गप्पा झाल्या. त्यांना म्हटलं काही अभ्यास बिभ्यास काय करतात का नाही. म्हणजे माझ्या लक्षातच राहत नाही, लक्षातच राहत नाही. मला जनरल नॉलेज खूप आहे, पण सूत्रपाठ, लीळाचरित्र यात मला अजून काही जमलं नाही. मी सहजच ताईंना विचारलं का महिन्यापूर्वी, 1 महिन्यापूर्वी तुम्ही कळत न कळत एक गोष्ट यांना सांगितली होती, यांच्या डोक्यात राहते का नाही. म्हणे ते कधीच विसरती नाही. उदाहरण जरी त्यांचं दिलं तर ते उदाहरण आपल्या सर्वांवर बसतं, हे लक्षात घ्या. लक्षात राहत नाही हे सर्वांचं एक कारण. परंतु कधीतरी काहीतरी केव्हा तरी कुठं तरी झालेलं असती गोष्ट, ती मात्र आपण विसरायला तयार नाही. विसरतो काय आपण, घेतो काय, आठवणीत काय ठेवतो, यावरती आपली क्रियाशीलता अवलंबून आहे. आपण चुकीच्या गोष्टी विसरत नाहीत, ते विसरायला पाहिजे. त्यातून काही फायदा आहे का. कुणीतरी माझ्याविषयी वाईट बोललेलं ते मी विसरलं पाहिजे, त्यातून काहीच फायदा नाही. मलाही डिस्टर्ब होत राहणार आणि त्यालाही दोष लागत राहणार. परमेश्वर काय म्हणतात, एकदाच मारा परंतु मन दुखू नका. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही काही बोलले आणि त्याचं मन परत परत दुखत राहिलं, म्हणजे आठवत राहिला ना तो, ते 300चं पातक त्याला पण होत राहणार आणि आपल्यालाही त्रास होत राहणार. तसे वाईट गोष्टी विसरायच्या असतात आणि चांगल्या गोष्टी स्वीकारून त्या संग्रही ठेवायच्या असतात. तो गुण आहे आपल्याकडं, पुढे येणार आहे आपल्या गुणामध्ये. संग्रह करण्याचा गुण आहे आपल्याकडं, परंतु काय संग्रह करायचं हे आपल्याला ज्ञात नाही, हे आपल्याला माहीत नाही. नेमके ते अचूक आपल्याला समजत नाही, कळत नाही. आणि म्हणून चुकीचा संग्रह आपण करतो. चुकीच्या माणसाचा संग्रह, चुकीच्या विषयाचा संग्रह, चुकीच्या विचारांचा संग्रह, चुकीच्या आठवणीचा संग्रह. चांगल्या आठवणी ठेवा, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा. चांगल्या गोष्टी कधीच लक्षात राहत. कधीतरी आपण कोणासाठी एखाद्या वेळेस कळत न कळत आपल्याकडून चुकी झाली तर त्याच्यासाठी आपण 1000 वेळा चांगलं वागलेलो आहे, चांगलं बोललेलो आहे, चांगली विचार केलेला आहे, चांगलं चिंतन केलेलं आहे, त्याला चांगलं समजावलेलं आहे. तो क्षणात विसरून जातो का. अरे ते विसरून जातो लगेच. चांगलं आपण विसरतोय, हा आपला दोष आहे. आणि वाईट आपण विसरतच नाही, हा आपला सर्वात मोठा दोष आहे. हे लक्षात. वास्तविक वाईट विसरायला पाहिजे आणि चांगलं लक्षात ठेवायला पाहिजे. चांगलं कधीच लक्षात राहत नाही. ते लक्षात ठेवायला बी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. हेतुपुरस्कर लक्षात ठेवावं लागेल. लीळा आठवायची हेतुपुरस्कर, दृष्टांत आठवायचा हेतुपुरस्कर, वचन आठवायचं हेतुपुरस्कर करावं लागेल. प्रत्येक गोष्टी आपण लक्षात ठेवतो. आपल्या साऱ्या नातेवाईकांची नावं माहीत असतात, अगदी साऱ्या गल्लीतल्याचे नावं माहीत असतात. त्या गल्लीत आपल्या 4 घराच्या पलीकडचं घर, त्या बाईचा मुलगा, त्या मुलाचं आता लग्न ठरलं आहे, ती अजून लग्न नाही झालं, त्या सुनेचंही नाव आपल्याला माहीत असतं, ती अजून आलीच नाही लग्न करून. तेवढं मात्र आपल्या पूर्ण लक्षात राहतं. काय लक्षात ठेवायचं, कशासाठी ठेवायचं आणि काय फायद्याचं आणि काय तोट्याचं आहे आपल्याला माहीतच नाही. बरं ते लग्न कुठं करणार, कधी करणार, कसं करणार, त्यांनी किती घेतलंय, किती दिलंय, सारं माहीत राहतं. घर कोणाचं आहे, 4 घराच्या पलीकडचं आहे, घेणं नाही देणं नाही. पुन्हा आपण काय ठेवायचं लक्षात, काय विचारायचं, काय संग्रह करायचा हे आपल्याला माहीत नाही. एक्सेस आपल्याकडं खूप आहे आणि एक्सेसचं गाठोडं आपल्यामध्ये एवढं भरलं आहे की जे चांगलं आहे ना त्याला आता वेळच नाही राहिला, जागाच नाही राहिली. भरपूर झालं डोक्यामध्ये, त्याला जागा करून द्यावा लागेल ना. जसा मोबाईल डाटा आपला पूर्ण पॅक झाला, पक्का झाला, मग काय करतो आपण, डिलीट करतो ना. मेसेज डिलीट कर, फोटो डिलीट कर, व्हिडिओ डिलीट कर. एक्स्ट्रा जर झाला तर ते घेत नाही, ते लगेच सांगतं आमचं आता भरलं, पॅक झालं, मेमरी फुल झाली, आता आपल्याला घेताच येणार नाही. ते डायरेक्ट ॲपसुद्धा उडतात. आता दिलीप दादांचं त्या दिवशी एवढे फोटो काढले खुशीच्या मारात, थोडेसे जरा तुमच्यामध्ये आले, माऊल तयार झाला, फोटो काढ व्हिडिओ काढ, फोटो काढ व्हिडिओ काढ. रूमवरती गेलो आणि बाबा माझं व्हॉट्सअपच गेलं म्हणे. कन्फ्यूज होतो आपण. व्हॉट्सअप, फेसबुक 2 दिवस बंद जर झाले ना तर डिस्टर्ब होऊन जातं. एक 30 सेकंद जर वरतूनच ते फेसबुकचं लॉक झालं ना, साऱ्या जगाला कळतं फेसबुक त्यावेळेस बंद होतं. म्हणजे प्रत्येक माणूस त्याच्यात अटॅच आहे, हे लक्षात घ्या. आपल्याकडून जर मोबाईल हातातून काढून जर घेतला ना तर आपण डिस्टर्ब होतो. आपल्याला असं वाटतं आपण कुठंतरी जंगलात एकटाच आहे, कोणीच कॉन्टॅक्टच नाही आपले कोणाशी. आता
आपल्या मोबाईल हातात असणं म्हणजे साऱ्या जगाशी कॉन्टॅक्ट असणं, आणि साऱ्या जगाशी कॉन्टॅक्ट असूनही बी एकटा असणं. बघा, मोबाईल असलं ना, घराघरात 4 लोक असतात, 5 लोक असतात, प्रत्येकाचा मोबाईल असतो आणि प्रत्येकजण मोबाईलमध्ये लागलेला असतो. मोबाईल चालू, जेवण चालू, कोणी कोणाशी बोलायला तयार नाही, संवाद नाही. का? तर आपण निष्क्रिय आहोत, आपल्याला काही कळतच नाही. आपल्याला माणसाची किंमत नाही, आपल्याला देवाची किंमत नाही, आपल्या जवळच्या गोष्टीची किंमत नाही, आपल्या बोधाची आपल्याला किंमत नाही, आपल्या धर्माची किंमत नाही. किंमत का नाही येते? ती निष्क्रियता आहे आपल्यामध्ये. आहे का आपल्याला माणसांची किंमत? नाही माणसांची किंमत असते तर आपण आदर केला असता, किंमत असते तर आपण गुण बघितले असते, किंमत असते तर त्याला आवजावं घातलं असतं, किंमत असते तर त्याचा आदर करून आपण त्याचं शुभचिंतन केलं असतं. आपण कधीच करत नाही असं. आपली किंमत आपल्याला राहिलेली नाही आज. कारण आपली किंमत असती तर आपण आपल्या जीवनातले जे दोष आपण काढून टाकले असते. परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपण एक एक पाऊल पुढं सरकत चाललो असतो. गुण जे आहे ते स्वीकारले असते, दोष काढून टाकत राहिलो असतो. किंमत आपली आपल्याला नाही राहिलेली, म्हणून आपल्याला लोकांची किंमत नाही राहिलेली, समाजाची किंमत नाही राहिलेली, आणि म्हणून परमेश्वराची किंमत आपल्या लेखी काहीच नाही आहे. पण तरीही आपण कसंही वागो. एखादा मुलगा असतो, 2 मुलं असतात, एखादा चांगला वागतो, एखादा वाईट वागतो, एखादा आईवडिलांचं ऐकतो, नाही ऐकत, वाईट संगतीमध्ये काहीतरी बिघाडही होतो. परंतु त्या आईवडिलांचं शुभचिंतन करणं बंद होतं का त्याच्यासाठी? ते उलट ते सुधरावं त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात. ते म्हणत नाही जाऊ द्या मरू द्या, म्हणत नाही. तसा परमेश्वर जो आहे ना, हा आपली माता पिता आहे. त्याच्यामुळं आपण किती नालायकी केली तरी परमेश्वर मात्र आपलं चिंतन, सकळ जीवा ते चिंतिती, चिंतन करणं थांबत नाही. पहाटे 3ला उठल्यानंतर देव तर जागेच असतात, पण आपण झोपलेले असतात. तो वेळ आपल्याला देवाने दिलेला आहे. 3ला उठल्यानंतर सगळीकडे नजर मारतात देव, कोण कोण उठलं आहे, कोणाकोणाला काय काय अडचण आहे, स्मरण का करतो आहे, काय अडचण आहे. स्मरण करण्याचं कारण राहतं ना, का उठला हा, विडा वाहून स्मरण करतो आहे का बिना विड्याचं स्मरण करतो आहे. स्मरण करताना काय त्यांनी प्रार्थना केली आहे. देवाकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे. साऱ्या ओळखण्या माया बसलच राहते नोटबुक घेऊन, लगेच देव सांगतात XYZ काय कशासाठी, हां देऊन टाका, याला देऊन टाका, त्याला देऊन टाका. देऊन टाका म्हणजे देऊन टाका नाही, जो पदार्थ त्याला अपेक्षित आहे त्याला देऊन टाका, देऊन टाका. जनरस आहे परमेश्वर, मागही तसा पुरवठा. कधीतरी हा समाधानी होईल, कधीतरी याचं पोट भरल, कधीतरी वाटेल का आता सारं दिलं देवाने, आता काहीच नको, फक्त आणि फक्त देव हवा. या अपेक्षेने परमेश्वर देत राहतात. पण आपलं मात्र पिशवी वाढवली तेवढी वाढत राहते, ती फाटती तरी वाढतच राहते, तरी आपण सोडतच नाही. ते एक राजा असतो, त्या एका व्यक्तीला तो सांगतो का तू जितका पळल दिवसभरात आणि परत रिटर्न येशील तेवढी जमीन तुला. त्याला हर्ष होतो, आनंद होतो. असं आहे काय, चला पळायला लागला. त्या हर्षभरात इतका पळाला, रिटर्न तर आलाच नाही, तिकडंच मिळाला. सूर्योदयापूर्वीच्या आत तुला जिथपर्यंत जाशील आणि परत रिटर्न येशील तेवढी जमीन तुला. आपल्याला किती पाहिजे कळतच नाही, समजत नाही. सारा महाराष्ट्र तुमच्या नावावर आहे, सारा भारत तुमच्या नावावर. कर्मभूमीमध्ये जन्माला आले, कर्मनिष्पत्तीचं ठिकाण आहे, याचा अर्थ तुमच्या नावावर परमेश्वराने करून दिलेलं आहे. अहो भारताचं काय घेऊन बसले, परमेश्वरसुद्धा तुमच्या नावावर आहे. कारण तुमची ओळख आहे ना, तुमचा संबंध आहे ना, तुमचा कॉन्टॅक्ट आहे ना. एखाद्या मंत्र्याचं, एखाद्या व्यक्तीचं कॉन्टॅक्ट जर असेल तर किती त्याच्यासाठी वसुलीला किती खरंच कॉन्टॅक्ट आहे का नाही, कशी आहे हे बी माहीत नसतं. पण त्याच्याकडे किती लोक वसुलीला, तुमचे कॉन्टॅक्ट आहे सांगा तेवढं काम, तुमचे कॉन्टॅक्ट आहे सांगा तेवढे काम. आजूबाजूच्या साऱ्या लोकांनी तुमच्याकडे यायला पाहिजे. अहो परमेश्वराची डायरेक्ट तुमचे कॉन्टॅक्ट आहे, अनंत ब्रह्मांडाचा नाही, सांगा तेवढं काम. हे म्हणते अहो आम्हीच सांगून थकलो, तिथपर्यंत अजून फाईल नाही गेली, माझीच पास नाही जाईल, तुमची कुठं पास होऊ. कारण देवता सापेक्ष, परमेश्वर निरपेक्ष. निरपेक्षची फाईल परमेश्वर स्वीकारतात आणि साईन होऊन पुढं ढकलतात. अपेक्षेच्या फाईली देवतेकडे दिलेल्या आहे साऱ्या, आणि त्या देवतेचे तर आपले कॉन्टॅक्ट नाही. त्याच्यामुळं अपेक्षेत पडून आपण पुन्हा कानाशीच्या ब्राह्मणाची लीळा आपण ऐकतो, पाठ करतो, आपल्याला सारं येतं, सारं कळतं. देवाने स्पष्ट सांगितलं, अरे देव प्रसन्न झाला, देव कळाला, देव समजला, मग देवाकडे काय मागायचं सारं माहिती आहे आपल्याला.
परंतु तरी आपण त्यातून बाहेर पडत नाही, ती अवस्थेलाच पोचत नाही आपण. यदा कदाचित जी गोष्ट मला लागते आणि ती जर मी देवाला नाही सांगितली तर काय सांगावं, देवाला कळतं का नाही, म्हणून आपण नुसतं सांगतच नाही तर विडा ठेवून सांगतो. एक विड्याने नाही जमलं तर दुसरा विडा ठेवतो, नाही जमलं दुसऱ्या विड्याने तर 109 विडे ठेवतो. 108 का 9 नाही, मला वाटलं 108 त्या कामाचा आणि 9 थोडासा आठवणीचा. ते असताना एखाद्या गव्हर्नमेंटकडे आपण पत्र देतो, ते काम नाही झालं का दुसरं स्मरणपत्र देतो, मग तिसरं स्मरणपत्र देतो. असे स्मरण विडेसुद्धा आपण आता चालू करायला पाहिजे, कारण देव स्मरणात ठेवत नाही. स्मरण विडा लावलेला आहे कधी 2 वर्षापूर्वी, तो अजून झाला नाही ना, मग स्मरण विडा 1 नंबर 2 नंबर 4 नंबर स्मरणपत्र देत असतो. बघा आपण परमेश्वराला आपण काय समजतो हे आपल्या लक्षात येतं, परमेश्वरी शक्ती काय हे आपल्या लक्षातच येत नाही, कारण आपली जाणीव नाही, आपली ओळख नाही. का तर आपण निष्क्रिय आहे, क्रियाशीलता नाही आपल्याकडं, जबाबदारी नाही आपल्याकडं. देवाने एकदा सांगितलं ना असं नाही असं आहे, ते केल्यावर आपोआप होईल, बस ते ऐकायचं आणि करायचं. परंतु ते नको. तुम्हाला सांगितलं त्या दिवशी, मी तुम्हाला सांगितलं ना इथं जवळपास स्थानं कोणते, सकाळी जाऊन विडा व्हायचा, तर जाऊन सेल्फी करून परत येतील रिटर्न पाठवतील, हे बा विडा व्हायला तुम्ही सांगितलं तर. सकाळी उठून स्मरण कर, चिंतन कर, आठवण कर, अभ्यास कर, वाचन कर. ते अवघड, ते नको. तुझ्यामध्ये हा दोष आहे तो काढून टाक आणि असं गुण स्वीकार, आपोआपच काम होईल. हे सांगितलं तर ते जमणार नाही. परंतु बाकीचे कर्मकांड विधी करायला लावलं आणि आलिंबनामध्ये पडायला लावलं तर आपल्याला सारं जमेल, सारं करायला लागेल. आपण खर्च करू, त्यासाठी वेळ पण देऊ. रात्री 12ला जाऊ मंदिरात स्थानावरती, पहाटे 3ला जाऊ, शेवनाई करू, विडे वाहू, सारं करू. परंतु जे देवाने करायला लावलं ते मात्र आपल्याच्याने होत नाही. स्मरण करायला लावलं, नामे वेद नामे बोध, नामे साह्य नामे प्राप्ती. जर साह्यता जर नामाने होते तर बाकीचं करायची गरज काय, नामाने साह्य होते. मग कोणती अडचण असो, किती प्रॉब्लेम्स असो, किती मोठं संकट असो, पडते आकाशधरी. नामाचे दाट आहे, आपण ऐकलेले असतात, पण ते प्रचितीला आले पाहिजे. नुसते ऐकले तर काय अर्थ, नुसते ऐकून नुसते वाचून ते प्राप्त होणार आहे का. त्या अवस्थेला आपण गेलो पाहिजे. आता मी रूमवर गेलो, एक फोन आला, एक साधूंचा फोन होता. म्हणे बाबा आमच्या शेजारी एक आश्रम आहे, आम्ही आश्रमातच राहतो, तर तिथल्या एका साधूला बाहेरची बाधा झाली. असं होऊ शकतं का. म्हणलं नाही होऊ शकत, पण म्हणे झाली. देवाने तर सांगितलं आहे अनुसरल्याचे महारोग न बधिती. एकच काय झालं. म्हणलं अनुसरल्याला सांगितलं आहे, आपण फक्त कपडे घालेले, अजून अनुसरलो कुठे आहे आपण. म्हटलं अनुसरणाची तारीख आपल्याला माहीत नाही, दीक्षेची तारीख माहीत आहे, अनुसरणाची तारीख आपल्याला माहीत नाही. अनुसरणाची तारीख फक्त देवाला माहीत आहे. ते जेव्हा स्वीकारतील ते अनुसरण, आणि जेव्हा स्वीकारतील ना त्याच्यानंतर लवकर मरल तो. जो मेला ना त्याचं अनुसरण यदा कदाचित घडलेलं असावं असं समजायचं. जे जिवंत आहे, मस्त आहे ना, ते अनुसरण नाही. मस्त आहे ना, याची पोळच नाही, आम्ही दुःखच नाही. देव उत्तरापंथाला गेले याचं दुःख आम्हाला नसेल तर आम्ही काय असले अनुसरलेलो आहे. म्हणून देवाने नियम सांगितले, त्या चौकटीत जर आपण बसेल तर आपल्या केसाला धक्का नाही लागणार. पण चौकटीच्या बाहेर थोडा पाऊल टाकला की मग आपल्याला फटके पडणारच आहे. पण तो कोणी असो, त्यांनी काही फरक पडत. ट्रॅफिकचे नियम नाही पाळले तर अडचण येणारच आहे. देवाने नियमावली सांगितली धर्मतत्वज्ञानाच्या अनुषंगाने, ते नियम नाही पाळले तर अडचण येणारच आहे. ते अडचणी आल्यानंतर मग परत मग नियमात बसायचं नाही. अडचणी निर्माण झाल्यानंतर परत धर्म, देव यावरती विषय व्यवस्था करायची. थोडेसे संकट, थोडेसे अडचणीसुद्धा आपल्याला डिस्टर्ब करून जातात. का तर आपण क्रियाशील नाही, आपल्याला कळतच नाही, समजतच नाही. पण या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. का जीव कसा निष्क्रिय आहे. म्हटले जीव हा नित्यपदार्थ जरी असला तरी पूर्णपणे काय आहे, तो निष्क्रिय. मूळ सृष्टीपूर्वी परमेश्वरांनी सांगितलं माया स्वरूपात तमेव बघात हा जीव कसा पडलेला होता, निद्रिस्तावत आहेत. कोणत्याही प्रकारची चेतनाच नव्हती त्याला. झोपेची अवस्था जशी असते, जिवंत आहे परंतु त्याला कोणत्याही प्रकारचा संवेदना नाही. अशा पद्धतीनं तो पडलेला होता. अशा पद्धतीनं तो त्या अवस्थेत तिथं होता. परंतु ईश्वर कृपेने, प्रवृत्तीने, मायेने त्याला, परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेकरवी परमेश्वराने त्याला चेतवलं. नुसतं चेतवलंच नाही तर सृष्टीत आणलं. सृष्टीत आणून काय केलं, त्याला कशाची जोड दिली,
कोणी जोड दिलं, कारण का यदा कदाचित तेवढी ताकद आपल्यामध्ये असते तर संलग्न कशाला आपल्याबरोबर जोडला असतं. संलग्नाची जोड दिली, संलग्नाची गाठ घातली त्याला चेष्टकत्व करण्यासाठी, त्याला सामर्थ्य दिलं, कारण तेवढे सामर्थ्य आपल्याकडं नाही आहे. संलग्न नसतात आपण पंगू आहे, आंधळे, आपल्याला काहीच कळालं नसतं, काहीच समजलंच नसतं, आपण काही करू शकलो नसतो. संलग्न म्हणजे मायेचा अंश. तो मायेचा अंश आपल्याला परमेश्वर कृपेने मायेने चिटकवलेला आहे. तो आपल्या आधारासाठी आहे, आपल्याला चालण्यासाठी आहे. परंतु तो संलग्न कर्मराटीमध्ये पुढे असतो, तो चेष्टकत्व करत असतो, तो सांगतो हे कर ते कर, असं कर तसं कर तसं कर. जसं एखादा आंधळा माणूस असतो ना, तो कोणाच्या तरी डोळस मासाच्या आधाराने चालतो, तो जसं चालतो तसं याला चालावं लागतं, याला काही दिसतं का. तसं कर्मराटीचं आहे, पण दैवराटीचं तसं नव्हे. हो, उल्लेखाचा नाही, उल्लेख करून पण देतो, नुसता उल्लेखाचा आठवण नाही करून. उल्लेख चेष्टकत्व करणं म्हणजे काय, उल्लेख करून देतो तो. पण ते कोणते उल्लेख कर्मराटीचे. तुम्ही जर ठरवलं कीर्तनाला जायचं आहे आणि त्याच वेळेस तुम्ही ठरवलेलं होतं पण पिक्चरला जायचं आहे, तो संलग्न आहे ना, 50 वेळा पिक्चरच्याच आठवणी करून देईल तुम्हाला. कीर्तनाला जायची आठवण नाही करून देणार, याला म्हणतात चेष्टकत्व. तो पिक्चरला जायचं, पिक्चर जायचं, कीर्तन काय. तसाच एखादा मित्र आणून त्यालाही पिक्चरला जायचं, तो म्हणतो पिक्चरला जाऊ, कीर्तनाचं काय घेऊन बसलं. काय ते लोक काय सांगताय म्हणे, काहीतरी सांगता, आपल्याला कळत नाही. आणि ते तसे वागतात का, आणि बोलतात तर बोलतात, 15,000 रुपये घेतात. काय त्याचा अर्थ आहे. तो संलग्न त्याला चेष्टकत्व करत असतो. कर्मराटीमध्ये, दैवराटी तसं नाही. दैवराटीमध्ये तो संलग्न पाठीमागं होतो आणि जीव पुढं जातो. म्हणून आपण स्वतंत्र आहे. म्हणून संत असंत सामुग्री मिळवण्याचं काम ती बी देवकृपा आहे, ही बी देवकृपा आहे. आणि इथंही संलग्न चेष्टकत्व करतो, परंतु कुठं, चांगल्या गोष्टीसाठी. आपण ठरवलेल्या स्थानावर जायचं तर तो आपल्याला आठवण करून देईल, पण एकदाच देईल आठवण. तो चिंगूसपणा करतो, तो एकदा देईल आठवण करून फक्त. का स्थानावर जायचं आहे आपल्याला, स्थानाला जाण्यासाठी आपण ठरवलेलं आहे, स्थान वंदन करायला जायचं आहे, एकदाच आठवण करून दे, इतर वेळेस आठवण नाही करून देत. पण दैवराटीत असून सुद्धा कर्मराटीची क्रिया आपण करायला निघालो तर तो पुढं होईल. कर्मराटीची क्रिया करायला निघालो तर तो पुढं होईल, आणि दैवराटीची क्रिया करायला असेल तर तो पाठीमागं जाईल. म्हणजे संत सामुग्रीसाठी तो म्हणतो ते तू पाहून घे, ते माझं काही काम नाही. आणि असंत सामुग्रीसाठी हिरिरीनं भाग घेतो. एखादा वाईट विचाराचा मित्र असतो ना आपल्याबरोबर, तोच आपण म्हणतो ना चला त्याला मारायला जायचं, तो म्हणतो चाल लगेच, ते तुझ्याही पुढं, त्याच्याही पुढं लगेच. आणि चांगल्या गोष्टीसाठी म्हणतो तू जाऊ नये, मला वेळ नाही म्हणतो. असा आहे तो संलग्न. आणि संलग्नाव्यतिरिक्त आपण पंगू आहे, परंतु त्याचा आपल्यावरती काय परिणाम होतो, काय नाही परिणाम होतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. संलग्नाची जोड तर दिली म्हटले, मार्गप्रवण केलं. संलग्नाच्या चैतन्याचा जो अंश आहे त्याच्या वाचून जीव स्वरूप जे आहे ते अंध आहे, पंगू आहे, त्याच्यामध्ये काही सामर्थ्यच नसतं. म्हणून परमेश्वराने आपल्यामध्ये सामर्थ्य येण्यासाठी या साऱ्या सिस्टम बसवलेल्या आहेत. उदाहरण प्रकरणामध्ये आपण गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जीवाला पहिले काय दिलं, नंतर जीवाने काय रचलं. आदमती आदगती आदरती म्हणून रचलं. काय रचलं, प्रपंच रचला. तो प्रपंच कसा आहे परमेश्वराने सांगितलेला आहे. तो का रचला तर आदमती आदगती आदरती, वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं, वाईट कृती करणं, म्हणून वाईट निर्माण केलं आणि त्याच्यातच अडकला. जसा तो कोषकिडा असतो ना, कोषकिडा, तो स्वतःला घर बनवण्यासाठी, स्वतःला राहण्यासाठी घर बनवतो आणि बनवता बनवता त्याला लक्षातच राहत नाही, तो दरवाजा मी पॅक करून घेतो आणि त्याच्यात अडकून मरतो. तसं आपलं झालेलं आहे. आपण इथं आलोय कशासाठी हेच आपल्याला माहीत नाही ना, आपण बंद करून टाकले आणि याच्यातच मरतोय. आपण कोषकिडे झालो आपण. ते त्याच्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर परमेश्वराने याची जाणीव करून दिलेली आहे, आणि जाणीव करून दिली म्हणून आपण सावध राहायला पाहिजे. आपण सावध राहत नाही, निष्क्रिय, आपण सावधानता नाही. रस्त्याने जात असताना जर आपल्याला सांगितलं की तू जा बाबा, काय हरकत नाही, मोटरसायकलवर चालला आहे, पण अशा शहरापासून 10 किलोमीटरपासून अशा किलोमीटरपर्यंत थोडीशी अडचण आहे, प्रॉब्लेम्स आहे, रस्ता खराब आहे, अन्यथा तिथं काहीतरी दगाफटका होण्याची शक्यता आहे. तो अनुभव आहे मला आणि मी ऐकलेलं आहे. मग आपण काय करतो, सावधानता बाळगतो. जी बी सावधानता बाळगण्याची वेळ येईल ती सावधानता बाळगतो आपण. एक तर दिवसा जातो उजेडात,
गाडी व्यवस्थित हवा चेक करून घेतो, टायर बरोबर आहे का नाही, पंक्चर झाली नाही पाहिजे, रस्ता खराब आहे तर त्या पद्धतीनं मोठी गाडी नेण्याचा प्रयत्न, म्हणजे जी बी खबरदारी आहे ती खबरदारी घेण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराने आपल्याला हे दोष सांगण्याचं कारण काय आहे की आपल्याला सावधानता बाळगायची, खबरदारी घ्यायची आहे. 100% आपण यात जाणार आहे, बुडणार आहे, मरणार आहे. आणि म्हणून आपल्याला आता देवाने सावध केलेलं आहे का इथं सावध राह, इथं जपून राह. म्हणून आस्ती परीच्या पहिल्या सूत्रामध्ये काय सांगितलं, विकार विकल्प शून्य. जीवाच्या दोषामध्ये पहिली सुरुवात कुठून गेली, विकारापासून. ही अडचण आहे तुला, ही प्रॉब्लेम्स आहे, याच्यापासून अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या. इथं आता तू सावधानता बाळग. आणि तिथंच आपण सावधानता नाही बाळगली तर जाणारच आहे. मागे गेलो, आजही जाणार आहे, उद्या जाणारच आहे, फरक काय पडणार आहे. म्हणून निष्क्रियता आपली महत्त्वाची, जो दोष आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. घराघरामध्ये तर मिनटाला आपली निष्क्रियता जाणवत असते. काही काम करायचं असलं का ते म्हणतात ते माझं काम नाही, ते तुमचं आहे, तुम्ही पाहून घ्या. निष्क्रियता. प्रत्येक गोष्टीकडं आपण दुर्लक्ष करतो, ही निष्क्रियता आहे. आणि हा जो संसारातला प्रपंचातला जो स्वभाव आहे, संस्कार आहे, तोच आपण अध्यात्मात लावतो. तुम्ही ह्या सांसारिक जीवनामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये, कर्मराटीमध्ये तुम्ही क्रियाशील असाल, ॲक्टिव्ह असाल, जबाबदार म्हणून जगत असाल, जबाबदारी स्वीकारून काम करत असाल तर तोच संस्कार इकडंसुद्धा लागेल. ती इथंसुद्धा करण्याची इच्छा होईल. तिथं जर नालायक असेल तर इथंही नालायक, तिथं निष्क्रिय असेल तर इथंही निष्क्रिय, तिथं बेजबाबदार इथंही बेजबाबदार. आपण असं म्हणू शकत नाही इथं बेजबाबदार आणि तिथं जबाबदार, असं होऊ शकत, कारण तो संस्कार आहे. खोटं मी तिकडं बोलत असेल ना तर इथंही खोटंच बोलेल. असं नाही की मी याच्याशी खोटं बोलेल, त्याच्याशी खोटं नाही बोलणार, त्याच्याशी खोटं, असं ठरलेलं नसतं. ही प्रवृत्ती असते, तो कोणाशी खोटंच बोलतो, कोणाशी, प्रत्येकाशी. स्वतःशी तो खोटं बोलतो. दुसऱ्याला फसवणारा माणूस विशिष्ट लोकांनाच फसवतो असं नाही, तो सर्वांना फसवतो. कोणालाही फसवतो, घरच्यांना फसवतो, आईला फसवतो, बापाला फसवतो, बायकोला फसवतो. ती प्रवृत्ती त्याची. असं नाही आहे की बाबा हा आहे ना त्यांनाच फसवतो, यांना फसवत नाही. दुसऱ्याला फसवणारा माणूस आहे ना स्वतःला फसवतो, ही प्रवृत्ती असते. असू शकतो ना. बघा आता संसाराच्या जर गोष्टी काढल्या ना कोणाला आळस पण येणार नाही. प्रपंच गोष्टी काढल्या ना गप्पा माराल तुम्ही, खूप रिस्पॉन्स द्याल, मस्तपैकी हिरिरीनं भाग घ्याल. पण सत्संग अध्यात्म काढला का लगे आळस येईल, कंटाळा येईल. का तर ते ऊर्ध्वगतीचं आहे. जेवल्यानंतर लगेच झोप का येते, ब्लड सर्क्युलेशन मेंदूचं कमी होऊन जातं. तसं अध्यात्माचे, सात्विकतेचे, ऊर्ध्वगतीचे विचार आले का तो मेंदूचा जो पुरवठा ना रक्ताचा तो बंद होऊन जातो. कारण डोकं बंद पडतं, डोकं नसलं तर बंदच पडणार. ते ब्लड सर्क्युलेशन तिकडं बंद झालं का लगेच झोप येते, लगेच झोपून जातात. आपल्याला कळतं ते. बऱ्याच वेळा आपण प्रवासामध्ये अनुभवलेले आहे. राजकारणाचा विषय काढा, तसे काय उद्या आता मुख्यमंत्र्याची शपथच घेणार आहे अशा पद्धतीत ते बोलत राहतात. मीटिंग परवाच पंतप्रधानाबरोबर करून आले अशा पद्धतीनं बोलत राहतात. आणि तेच अत्यंत हिरिरीने भाग घेणारे, भांडणारे, सांगणारे जे माणसं आहे ना, थोडा अध्यात्माचा विषय काढला का घोरायला लगेच सुरुवात करतात 0 मिनिटात. ही क्रियाशीलता, ही निष्क्रियता. तुम्ही कुठं क्रियाशील आहात? इकडं उत्साहात राहतो तुमचा, पण तिकडं निरुत्साह. तिकडं उत्साह आहे ना तर इकडे उत्साह असला पाहिजे. उलट परमेश्वर काय म्हणतात, जवळजवळ इकडं कमी. इकडं उत्साह नाही पाहिजे, कारण ते नॅचरल होतं आहे. संसार हा आपोआप होत राहतो, संसार आपोआप होत राहतो. आणि धर्म हा प्रयत्नाने करावा लागतो, प्रयत्नाने होत राहतो. परंतु याचं उलटं आहे. संसाराला आपण प्रयत्न करत राहतो आणि अध्यात्म आपोआप करायला पाहतो. झालं तर झालं, लागलं तर लागलं, चाललं तर चाललं आपोआप. कारण प्रयत्नवाद परमेश्वराने इथं सांगितलेला आहे. तो प्रयत्नवाद इथं करावा लागतो, तिकडं प्रयत्नाची गरज नसते. होतो ना, अडचण आली आपण त्याच्यावर सोल्युशन काढतो, पुढं चालत राहतो. एखादी अडचण आली, जबाबदारी पडली, त्यासाठी प्रयत्न करतो आपोआप. पण त्याच्यासाठी किती नियोजन असतं आपलं. मला आपल्या नाताचं बी नियोजन असतं. आमचं नातीचं सारं नियोजन आपण अगोदरच केलेलं राहतं. किती गॅरंटी आपल्याला? इतकी गॅरंटी कोणालाच नाही आहे. त्याला जर म्हटलं ना की आता उद्याचं कोणी पाहिलं आहे, पण त्यांनी 4 वर्षापूर्वीचं 10 वर्षानंतरचं नियोजन केलेलं राहतं. किती गॅरंटी का मी 10 वर्ष जगणारच आहे, हे मलाच करावं लागेल.
तिथं तो अत्यंत क्रियाशील असतो, पण इकडं मात्र निष्क्रिय. अध्यात्म म्हणजे ऊर्ध्वगतीचं, तिकडं निष्क्रिय. अभ्यास नको, वाचन नको, चिंतन नको, दोषाचं चिंतन करून दोषातून बाहेर पडणं नको, इकडं निष्क्रियता. परंतु संस्काराच्या बाजूने विचार केला तर तिथली जी प्रवृत्ती तीच प्रवृत्ती इथं दिसते, कारण तो संस्कार आहे. क्षेत्र जरी बदललं तो त्या संस्काराने तो इकडे ॲक्टिव्ह असायला पाहिजे. परंतु अध्यात्म हे ऊर्ध्वगतीचं आहे, वरती जाण्याचं, एनर्जीचं आहे, ताकदीचं आहे. ते आपोआप होणार नाही आहे, त्याला माइंड सेट करून मग तिथं पुढं चढावं लागेल ना. म्हणून निष्क्रियता मुळातच जीवामध्ये आहे, आणि ती निष्क्रियता कोणत्या ठिकाणी, ती अध्यात्माच्या ठिकाणी आपल्याला जास्त दिसेल. म्हणजे कोटीचं मागायचं आहे, 20 रुपयाच्याच विड्यात मागायचं आहे, किती निष्क्रियता घेत. आपण साधा विचारसुद्धा करत नाही की आता 20 रुपयाचा विडा आणि मागतोय आपण काय. साधा एक सेन्स असतो ना, सेन्स असतो कोणत्या गोष्टीचं. एखादी वस्तू एखाद्या माणसाने सांगितलं की 1000 रुपयाची वस्तू आहे, आपल्याला लाज वाटेल, आपण 100 रुपयाला मागू का, ती 200ला मागू का, 500ला मागू का. नाही, आपण 5, 50, 100 कमी सांगू. माणसं असेल तर, इकडं असेल तर निम्म्यावरती येतील. यांना आयडिया राहते 500ला, आणि त्यांना माहिती आहे 500. आणि मग तो म्हणतो नाही हो, एवढं कुठं प्रॉफिट असतं काय. मग तो म्हणतो चला 900 देऊन टाका, चला खा. नाही नाही हो, 500. तो 4 वेळा कमी कमी करत आलं तर बाई एखाद्या वेळेस 5-50 रुपये वाढवून. ही व्यावहारिकता धर्मामध्ये आपण लावतो का. मग हा नाही करता करता 700, आणि आपण ती आहे ना 950ला घेऊन येतो, तरी आपल्याला वाटतं की 50 रुपये कमी केले. आणि आपण कोणती वस्तू घरी आणा ते 100% म्हणता तुम्हाला फसवलं. हे लक्षात येत नाही. ते अप्रत्यक्षरित्या तुम्हाला काय सांगितलं, आम्ही फसवलं आहे तुम्हाला. बाहेरच्या गोष्टी आपण फसवतच आलो. बघा, कोणतीही गोष्ट पुरुषांनी जर चांगली आणली ना, कधीच मान्य करणार नाही. का मान्य नाही करणार, त्यांची व्यावहारिक नॉलेज, व्यावहारिक सेन्स बायांचा खूप जास्त असतो. त्यांना बरोबर कळतं ही वस्तू कधी, केव्हा, किती घ्यायला लागेल. भाजीपाला शेतकरी घेऊन बसलं तरी तिथे भाव करतील. 10 रुपयाची जोडी 7 रुपयाला आणतील, 5ला आणतील, 4लाच आणतील. पैसे तर वाचवाल, पण ते पैसे वाचून वाचून करणार काय, करतात काय. आणि किती वाचले जर विचारलं तर सांगताच येत नाही. फक्त कोरोना काळात फक्त थोडे आकडे बाहेर आले, डब्यातले डुब्यातले, कारण 1000च्या नोटा बदलायच्या, 500च्या नोटा खोट्या होऊन, मग ते असं यांना सांगितल्याशिवाय पर्यायच नाही. मग तेव्हा त्या बाहेर आल्या त्या नोटा, मग बदलून द्या. त्याच वेळेस कळालं. परंतु तो चांगला गुण आहे, संग्रह पुढे येणार आहे, या गुणामध्ये येतं ते. हा चांगला गुण आहे तुमच्याकडं, अडीअडचणीला, संकट काळात याचा उपयोग होणार आहे. तसं अध्यात्माच्या बाजूने जर विचार केला तर चला आत्ता घ्या, आता संसार आहे, वेळ नाही आहे, मुलांची जबाबदारी, घरच्यांची जबाबदारी, वेळच भेटत नाही, खूप अभ्यास नाही करू शकत. एकच वचन वाचा, एकच वचन समजून घ्या, जाणून घ्या, थेंबे थेंबे तळे साचे. थोडं 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 संग्रह करा. तो संग्रह मग तुम्हाला भविष्यात फायदा होणार. ते करतो का आपण, तर वेळच नाही बाबा, वेळच नाही बाबा. बाकीच्या गोष्टीला सगळीकडे वेळच वेळ असतो. मालिका पाहायला लावा वेळ, गप्पा मारायला लावा वेळ. आश्चर्य वाटतं बायांचं माझं कधी कधी. सकाळी 7ला बाई झाडत झाडत दरवाजात आलेली राहते, आणि त्याच वेळेस नेमकी ती समोरच्या घरातली बाई बी झाडत झाडत दरवाजात आलेली राहते. ती तिच्या दरवाजात, हिच्या दरवाजात 2 तास गप्पा मारतात. त्या रस्त्याने हजारो लोक येतात जातात, काही फरक पडत नाही त्यांच्या गप्पांवरती. तेव्हा वेळच वेळ असतो. मी बारीक नजर करतो. मी नांदेडला गेलो एकदा. नांदेडला गेलो, आम्ही ज्या घरात थांबलेलो होतो मुक्कामी, खाली आलो. संदीप होता वाटतं, त्याला म्हटलं गाडी टर्न करून आण. तोपर्यंत छोटी गल्ली होती, त्या गल्लीतली तिकडची एक बाई, इकडची एक बाई, दोन्हीच्या हातात झाडू. आम्ही तिथं त्यांच्या समोर, त्यांचं आमच्याकडं लक्षसुद्धा नाही. गप्पा मारताय गप्पा मारताय. त्यांनी गाडी आणली फिरून, आम्ही बसलो बी, गेलो बी. मी आरशात पाहत होतो टर्नपर्यंत त्या गप्पाच मारतात. त्यावेळेला आता ह्या किती दिवस किती वेळ गप्पा मारतील याला लिमिटेशनच नाही, कारण घरातले झोपलेले राहतात, यांच्याकडे वेळच वेळ असतो. आणि वरून काय म्हणतात, वेळच नाही हो. किती निष्क्रियता आपल्याला कळतच नाही. आपण काय काय कुठं कुठं काय काय करतोय कळतच नाही, निष्क्रिय आपण. आपण सुद्धा कितीतरी वेळा गप्पा मारायला जर बसलो तर वेळ किती जातो. मोबाईल पाहायला बसलो तर पटकन वेळ जातो, कळतच नाही. फेसबुक ओपन केलं की 2 तास कुठं निघून जाते कळत नाही. व्हॉट्सअप ओपन केलं तर 4 तास कुठं जातात कळत नाही, आपल्याला कळतच नाही. राजकारणाच्या गप्पा मारायला जर गेलो तर तो कोण काय किती स्टेटमेंट दिलं आणि त्याच्या पाठीमागचं काय हेतू आहे, आणि उद्या तो काय बोलणार आहे, पैजच लावा म्हणतात. असंच होईल.
हा माणूस आमदार तिकडं जाणार आहे, तिकडून तो फुटणार आहे, त्याला ते पक्ष भेटणार आहे आणि याला किती तिकीटं भेटले तर हा निवडूनच येणार नाही. तसं काय याच्याकडं तो पोलवाला काय म्हणतात त्याला, हां, एक्झिट पोलवाल्यांचे फोनच येऊन गेलेले, अशा आविर्भावात तो बोलत राहतो. पण धर्माचा विषय निघाला, चल येऊ का म्हणतो, चला दंडोत प्रणाम, पळाले. निष्क्रियता, कुठं आपली निष्क्रियता आहे, कुठं आपण क्रियाशील आहे. आपण इथं क्रियाशील असायला पाहिजे, तिथं क्रियाशील निष्क्रियता असायला पाहिजे, पण तिथं क्रियाशील असतो. अन्यवार्ता देवाने सांगितल्या करू नका, पण अन्यवार्तामध्ये किती क्रियाशीलता आणि अध्यात्मवार्तामध्ये किती क्रियाशीलता. ही टक्केवारी जर बघितली तर ही 1% असेल तर ते 99% असेल, एवढा फरक असतो, एवढा डिफरंट असतो. त्याच्यामुळे निष्क्रियता आपला दोष आहे. आपण आता हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठं आपण क्रियाशील आहे, चिंतन केलं पाहिजे, त्या अनुषंगाने आपण बघितलं पाहिजे. जवळ 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 सत्संग असतो पण तरी येण्याची प्रवृत्ती नसते. येऊ द्या, गाडी दिसेल मग जाऊ, का केर घरात बसून राहणार, गाडी दिसली पुकारलं मग येणार. निष्क्रियता. कोणत्या गोष्टीसाठी उत्साह पाहिजे, कोणत्या गोष्टी निरुत्साह पाहिजे हे आपल्या लक्षात येत नाही. लग्नाला जर जायचं असेल तर याला अशा आविर्भावात निघतो का त्याला वाटतं जर मी नाही गेलो तर लग्नच लागणार नाही, लग्नच होणार नाही. मौतीला निघतो का त्याला वाटतं मी जर नाही गेलो ते मौत थांबवतील का काय. इतकी घाई असते लोकांची. एवढी काय घाई, कशासाठी घाई. आणि सत्संग असेल तर जाऊ, 4ला सुरू होतोय ना, 4ला निघू मग घरात जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. त्यात काय सांगून काय सांगणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहे या आपण समजून घेत नाही. ती निष्क्रियता कुठे आहे, क्रियाशीलता कुठे आहे, उत्साह कुठे आहे, निरुत्साह कुठे. इथं उत्साह पाहिजे तिथं निरुत्साह आहे, जिथं निरुत्साह पाहिजे तिथं उत्साह आहे. म्हणून आपला रस्ता चुकीचा आहे, आपली जो प्रवास आहे तो चुकीच्या मार्गाने चालला, हे आपण लक्षात घ्या. निष्क्रियता ही अत्यंत महत्त्वाचा दोष आहे. तो आपण यातून जर बाहेर पडलो, निरानंद आहे जीव. बघा किती मोठा हा आपला निरानंद आहे, हा आपला दोष आहे. त्या देवाने किती रिस्क घेतलेली, निरानंद जीवाला आनंद द्यायचा आहे. म्हणजे नापास झालेल्या माणसाला कलेक्टर बनवायचं शक्य आहे का. 10वी नापास आहे आणि याला कलेक्टरच बन, त्याचा बापून याला कलेक्टरच बनवेल तर बनवेल, कलेक्टरच बनवेल. किती मोठी रिस्क आहे. आपण तुला कळतं का कलेक्टर काय असतं, परीक्षा काय असते, परीक्षा पेपर काय असतो, त्याला शिक्षण किती पाहिजे तुला माहिती आहे का. तो ते काही सांग, त्याला बनवायचं तर कलेक्टरच बनवायचं. आणि मग आपण त्याला विचारतो तू किती शिकला, किती, तो म्हणतो 10वी नापास. किती विरोधाभास आहे. शक्य आहे का. याला ग्रॅज्युएट लागतं कमीत कमी. आयस व्हायचं म्हटल्यानंतर त्या पद्धतीची बुद्धिमत्ता लागते. तसं निरानंद जीवाला आनंद द्यायची रिस्क परमेश्वराने घेतलेली. का तर परमेश्वर आता याच्यामध्ये तेवढी ताकदच नाही, याच्यामध्ये एवढी लायबलताच नाही. पण परमेश्वराने कॉन्ट्रॅक्ट घेतला, आयोग्य जीवाला मी योग्य करतो, चला मी करतो, काय हरकत नाही, तू तयार तर हो, तू उभा तर राहा, मला पाहिजे आनंद असं तर म्हण, हाव तर धर, इच्छा तर ठेव, प्रयत्न करायला सुरुवात, 1 पाऊल टाक, चल 1च पाऊल, 10 पाऊल माझे तुझ्या पुढं. ते सुद्धा तयारी नाही आपली. निरानंद आहे आपण, आपल्याला आनंदच नको आहे. आपण छोट्या छोट्या सुखामध्येच रममान आहे. निरानंद आहे म्हणून आनंदाची आस नाही आपल्याला. निरानंद आहे म्हणून आनंदाची किंमत नाही आपल्याला. निरानंद आहे म्हणून ते काय असतं याची जाणीवच नाही. जसं एखादा तो देवाने दृष्टांत सांगितला, एक व्यक्ती असतो अत्यंत 18 दारिद्र्य त्याच्यामध्ये, तो कुठंतरी काम करतो, त्याला काही कामही भेटत नाही. मग इकडून तिकडून काहीतरी थोडेसे तांदूळ आणतो, ते तांदळामध्ये बी तो प्रकार असतो ना, तुकडा तांदूळ काहीतरी एकदम कसं तरी, हां कण्या ते आणतो तो 5 पावशेर अर्धा किलो काहीतरी घरी आणतो. बायकोला म्हणतो आता मस्तपैकी शिजव, आता पोट भरून मस्तपैकी खाऊ, एकदम मस्तपैकी. त्याला राहायला घर नसतं, झोपडी नसते, बसायला बाज नसते, सारे कपडे फाटके तुटके. तो त्या बाजेवर उताना पडतो, त्याचे 2-3 पोरं शेंबडे सुमडे ते त्याच्या पोटावरती पडतात. तो काय सुख आहे, आपल्यासारखं सुख आहे का कोणाला. काय मस्त आहे, काय टेन्शन. देव म्हणतो त्याला सुख म्हणजे काय हेच माहीत नाही, त्याच्यामुळे त्याला तो सुख समजतो. तसं आपल्याला आनंद म्हणजे काय हे माहीत नसल्यामुळं आपण याच्यातच रममान झालो. अरे मस्त आहे, देवकृपेने आपल्याला काय सांगू बाबा, आम्ही उपदेश घेतला ना, आमची भरभराटच झाली, मागं फिरून पाहिलंच नाही आम्हाला, भरभराट झाली, भरभराट.
द्यायचं देवाला काय आनंद आहे, त्या आनंदाची जाणीवच नाही आहे. का तर आपण निरानंद आहे, टेस्टच घेतलेली नाही आहे. तो पदार्थाचं टेस्टच माहीत नाही आहे. त्या पदार्थाची ती गोडी काय सांगू शकतो का? तो त्याचं वर्णन करू शकतो का? नाही करू शकतो. निरानंद आहे. जर यदा कदाचित थोडाही आनंद आपल्यामध्ये असता तर त्या आनंदाची पारख आपल्याला थोडीशी असती आणि त्याचा अंदाज घेऊन परमेश्वराच्या आनंदाची किंमत आपल्याला समजली असती, कळाली असती. ती क्वालिटी काय हे कळाल्यानंतर आपण त्याची आस धरली असती, आसक्ती केली असती आणि ते मिळवण्यासाठी आपण स्वतःहून प्रयत्नशील राहिलो असतो. आपल्याला माहीतच नाही ना, ते माहीत नसल्यामुळं त्याच्यासाठी प्रयत्न पण नाही आहे, म्हणून निष्क्रियता पण आहे. आपली थोडीशी झलक परमेश्वराने आपल्याला आनंदाची द्यायला पाहिजे होती. जसं स्थिती लीळाचरित्रामध्ये आपण ऐकतो बघा, स्थिती, त्या सुखाची स्थिती, त्या सुखामध्ये तो काय मस्त कसा आहे वागतो, कसा आहे बोलतो, एकदम त्याला काही जेवणाचं भान नाही, खाण्याचं भान नाही, काहीच नाही, स्थिती दिली त्याला. तशी परमेश्वराने आपल्याला बोध देतात काहीतरी स्थिती द्यायला पाहिजे होती. आनंदाचा जोर का झटका धीरे से लगे. ते करंट असतो ना, करंट, त्याला थोडंसं, लहान मुलं असतात ना, त्याला काहीच माहीत नसतं. हा दिवा आहे, त्या दिव्याला हात लागला चटका बसतो, त्याला काहीच माहीत नसतं. तो दिव्याला हात लावतो आणि एकदा का चटका बसला का मग तो दिवा जर तिकडं असेल ना, इकडं पळतो तो, कारण त्याला अंदाज आला आता इथं जर गेलो ना हात लावला तर चटका बसतो. तसं बोध होताच परमेश्वराने थोडीशी एक झलक फक्त आनंदाची द्यायला पाहिजे होती. मग आपल्याला तो काहीतरी त्याची अनुभूती प्रचिती येऊन, अरे हा नुसता एक झटका आहे, काय वाटलं मला, आणि होतं तसं. तो आनंद जरी तसा नसला तर त्या लेवलवरती अवस्थेला जर तुम्ही पोचले तर एकाग्रता तेवढी जर राहिली तर तुम्हाला सुद्धा तसं कधीतरी होतं. इतकं एकाग्र होतो का जवळून कोण येतं आहे कोण जातं आहे आपल्याला कळत पण नाही, आपल्याला भान राहत नाही, आपण भानातून जातो. आपण म्हणतो ना, काय भानातून गेला होता काय, तुझ्या जवळून मी गेलो तरी तुला दिसलो नाही मी, असं होतं कधी कधी. हो, 2 तास बसतो तेव्हा कधी बसतो, जेव्हा त्याची अनुभूती आपल्याला येते, प्रचिती येते, ते स्मरण चिंतन देवाला आठवतो. आवडी असेल तर आपण त्या बाबतीत करतो, नाहीतर आपण असं बसलेलं असं तर आपल्याला जर ती आवडी नसेल तर आपल्याला लगेच त्रास व्हायला सुरुवात होते. झोप येते, आळस येतो, डोळे लाल होतात, कंबर दुखायला लागतं, पाय दुखायला लागतं. आपण आपल्याला विसरतच नाही. आपण आपल्याला विसरलो तर देवाला आठवू ना. जीव एका वेळेस एका ठिकाणी राहील, तो पुढे येणार आहे. ह्या गुणामध्ये येतं ते, जीव एखादी आहे, जीवाचा धर्मच तो एखादी आहे. जर आपण परमेश्वराचं स्मरण करतो याचा अर्थ परमेश्वरात आहे, याचा अर्थ आपण आपल्याला विसरलेलो आहे, आपलं अस्तित्वच नाही. आपलं अस्तित्वच नाही आहे तर आपल्याला त्रास होण्याचं काही कारणच नाही. परंतु तसं होत नाही, होऊ शकत नाही. का तर आपण तिथपर्यंत आवडीपूर्वक गेलेलो नसतो ना. ही निष्क्रियता व परतंत्र जे आता आहे तो म्हणले आनंदी असूच शकत नाही. निष्क्रियता आणि परतंत्र पण आहे जीव, दुसऱ्याच्या आधाराने राहणारा, स्वतःच्या आधाराने, त्याच्याकडं सामर्थ्यच नाही. जो निष्क्रिय आहे आणि जो परतंत्र आहे, ज्याला कोणाच्या तरी आधाराची सतत गरज आहे, व्यक्ती असो अव्यक्ती असो, प्रपंचात असो, त्याला प्रपंचाचा आधार आहे म्हणून तो राहतोय. प्रपंचाचा आधार नसता तर आपण राहिलो नसतो, आपण वेडे झालो असतो. प्रपंच म्हणजे काय, तुम्हीच प्रपंच ना आम्ही प्रपंचात नाही असं काही नाही. हा प्रपंचच आहे. कपडे घालणं, मानपान असणं, कशामध्ये तरी अभिलाषा असणं, हा प्रपंचच आहे. हा देह प्रपंचच आहे, याची अभिलाषात आहेच, त्याच्या आधाराशिवाय राहू शकत नाही. पण जो निष्क्रिय आणि जो परतंत्र आहे त्याला आनंद भेटूच शकत नाही, म्हणजे तो निरानंद आहे, त्याला ती अनुभूतीच येऊ शकत नाही. पण तरीही परमेश्वराने आनंद देण्यासाठी आपली निवड केली. या परमेश्वराला किती मोठा रिस्क आहे. परंतु परमेश्वराची आपल्यावर गॅरंटी नाही, परमेश्वरावर गॅरंटी. काय हरकत नाही, याला अयोग्य आहे ना, करू योग्य, त्याला वळण लावू, हे करू ते करू, संधी देऊ, कधीतरी केव्हा तरी कुठंतरी लागेल हा, भेटेल हा, मिळेल हा. कारण काय, असे कोणीच जीव नाही असे नाही. परमेश्वर काय अनंत उद्धारले, अनंत उद्धारायचं काम चालू आहे ना, अनंत उद्धारायचे बाकी आहे. अनंत उद्धारले, पण उद्धावर अर्जुन प्रसिद्ध. अनंत उद्धारले याचा अर्थ त्या योग्यतेला कितीतरी अनंत जीव झाले, म्हणून परमेश्वराला गॅरंटी आली, हे झाले तर हे होऊ शकतात, ते झाले तर ते होऊ शकतात. आणि म्हणून परमेश्वराचा जो प्रयत्नवाद आहे हा सतत चालू आहे परमेश्वराचा आपल्याला आनंद देण्यासाठी. म्हणून पूर्णपणे हा जीव निरानंद आहे, म्हणजे त्याच्यामुळे स्वभाव निरानंदच आहे, त्याचा स्वभाव निरानंदच आहे. कारण तो निरानंद आहे, स्वभाव त्याचा सारं आहे तरी चेहरे पडेल, सारं आहे तरी दुःखी आहे, सारं आहे काही खरं नाही, सारं आहे त्याच्याकडं पण तरी तो म्हणतो काही खरं नाही.
काय खरं नाही हे त्याला सांगता येत नाही. किती द्या, काही द्या, समाधानच नाही, कारण तो निरानंदच आहे. आता निरानंद आहे आणि किती आपण देऊन जर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आनंद होणारच नाही, तर मग प्रयत्न तरी काय कामाचा, तो काय उपयोगाचा. आपण हे प्रयोग करत राहतो, तेवढंच बरं वाटेल, चला काय हरकत नाही, कर्तव्य म्हणून, कर्तव्य भावनेनी. परंतु निरानंद आहे, जीव समाधानी नसल्यामुळं तो आनंदी राहू शकत नाही. म्हणजे त्याचा सर्वात मोठा दोष आहे. म्हणून स्वरूपगत कोणतेच सुख त्याला उपभोगताच येत नाही. तो निरानंद असल्यामुळे स्वरूपगत कोणतंच सुख त्याला उपभोगता येणार नाही. इस्टेटी आहे त्याचा उपभोग घेता येत नाही, मानपान आहे त्याचा उपभोग घेता येत नाही, डोकं दिलं आहे त्याचा उपभोग घेता येत नाही, शरीर चांगलं आहे त्याचा उपभोग घेता येत नाही, काहीच नाही, कशाचा उपभोग तो घेत नाही. पैसा असेल तर उपभोग घेता येत नाही. पैसा जपून ठेवतो, एफडी करतो, इकडे इन्व्हेस्टमेंट करतो, किती वाढल, हे वाढल, ते वाढल, काहीच नाही. पैसा भरपूर आहे, परंतु त्यांनी संभाजीनगर सोडेल नाही राहत आणि महाराष्ट्रातले पर्यटन स्थळे पाहिलेले नाही राहत. कधीतरी केव्हा तरी तुमच्या सर्व मंडळाच्या वतीनं 600 रुपये 4 स्थानं होत्या आणि दिवसभर खायला भेटतं, नाश्त्याला भेटतं, चाय करायला भेटतं, मग त्यावेळेस जाणं वेगळं. पण खिशात भरपूर पैसे, स्वतःच्या पैशाने जातच नाही. तो का निरानंद आहे, तो उदास आहे, त्याला उपभोगताच येत नाही, कारण उपभोग घेण्याची प्रवृत्ती त्याची नाही आहे. आणि उपभोग काय असतो हेच त्याला माहीत नाही. बाकीचे जे घाण आहे ते उपभोग घेण्याच्या पाठीमागे त्याचा कल असतो, नीच प्रवृत्तीने त्याची, विषयाच्या अनुषंगाने त्याची प्रवृत्ती आहे. ते काकसुकराच्या दृष्टांतात त्याला तर खायचं आहे, परंतु घाणीतही घाण खायची, आणि त्याच्यात मानसिकता काय करायची, का चांगलं खाल्लं मी, चांगलं खातो मी. हॉटेलमध्ये जायचं आहे, हॉटेलमध्ये कधी चांगलं नसतंच. कोणते हॉटेल घ्या, मग 3 स्टार हॉटेल घ्या नाही तर 5 स्टार हॉटेल घ्या, पण आपली मानसिकता काय असते, चांगलं खाल्लं, चांगल्या हॉटेलांमध्ये खाल्लं. घरचं आपल्याला कधीच गोड वाटत नाही. घरचं त्या बायाने किती कष्टाने बनवलेलं असतं, घरचे मसाले, तेल चांगलं, स्वच्छता चांगली, सर्व काही चांगलं, सत्संग ऐकून ऐकून बनवलेलं राहतं, तरी आपण नावं ठेवतो. का सुख उपभोगण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये मुळातच नाही आहे, नावं ठेवण्याची प्रवृत्ती आहे. भीतीपोटी आपण म्हणतोय चांगलं, रिस्क घेत नाही म्हणून आपण म्हणतोय चांगलं, कारण नको उद्या प्रॉब्लेम यायला, नको कटकटी व्हायला, नको उद्या आणखीन प्रॉब्लेम यायला, म्हणून आपण ती रिस्क घेतली राहते. अन्यथा आपल्याला घरचं कधीच आवडत नाही. हॉटेलचं इकडूनचं तिकडूनचं, घरामध्ये आपल्याला नको प्रॉब्लेम म्हणून म्हणतो नाही काय चांगले स्वयंपाक केलेला. 2 भाज्या घरच्यांनी दिल्या, एक भाजी खाल्ली, त्याने ही भाजी कशी आहे, ठीक आहे म्हणे, एवढे खास नाही पण ठीक आहे. आणि मग ही भाजी खाल्ल्यानंतर ही कशी आहे, हा ही तर एकदम मस्त आहे, मस्तच लागणार ना म्हणे, कारण ती मी बनवलेली नाही आहे. म्हणजे आपल्याला एवढी अडचण राहते का कोणत्या भाजीला चांगलं म्हणावं आणि कोणत्या भाजीला ठीक म्हणावं, ही म्हणावं तरी अडचण, ती म्हणावं तरी अडचण, सारे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. आपल्याला समजत नाही, कळत नाही उपभोग कशाचा घ्यायचा, काय घ्यायचं. खाण्यासाठी जगतोय का जगण्यासाठी खातो हेच आपल्याला माहीत नाही. उपभोगण्यासाठी कमवतोय का कमवण्यासाठी उपभोग घेतो हे आपल्याला समजत नाही. सारं सारं गोळा करतो आणि 1 मिनिटात अटॅक येऊन जातो, तिथले तिथंच राहतं, ते नंतर राहतं, नंतर जातं. हा सारा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं आपल्यामध्ये निरानंद आहे, हा आपला दोष आहे. जर यदाकदाची थोडीशी झलक जरी आपल्याला ती असती, सुखाची अनुभूती प्रचिती काय असते हे आपल्याला जर समजलं असतं, तर आपण त्या अनुषंगाने अधिक मिळवायचा प्रयत्न केला असता, त्या आनंदाची किंमत आपल्याला कळाली असती. म्हणून सुख त्याला उपभोगताच येत नाही म्हटले. म्हणून जीव अपपर वृत्तीने अधमती अधगती अधरत्तीने वागतो. उपभोगता येत नाही, सुखाची अनुभूती नाही, आनंदाची प्रचिती नाही, त्यामुळे तो नीच प्रवृत्तीनं राहतो. वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं, वाईट कृती करणं, याच्या व्यतिरिक्त तो जातच नाही पुढं, सरकतच नाही पुढं. त्याच्यामध्ये ते दोष आहे, पण त्या दोषातून आपल्याला बाहेर निघावं लागणार आहे. निरानंद आहे आपण, परंतु तो निरानंद जीवाला परमेश्वराने आनंद द्यायचं ठरवलं, तो आनंद मिळवल्यानंतर काय काय होणार आहे आपल्या जीवनामध्ये बदल, हे शब्द ज्ञानाद्वारे म्हणजे शब्दाद्वारे आपल्याला परमेश्वराने स्वतःच्या श्रीमुखी सांगितलेलं आहे. आणि परमेश्वरावरती निष्ठा असेल तर ते आपल्याला खरं वाटेल.
खरं वाटलं तर त्यासाठी आपण प्रयत्न करू, खरं नाही वाटलं तर आपण काही प्रयत्न करणार नाही. एखाद्या व्यक्तीने सांगितलं तुम्ही 6 वाजता या आणि मग आपण इकडे इकडे जाऊ आणि आपण उठलेलं 6 वाजता राहतो. एक मित्र फोन करतो, का रे 6 वाजता जायचं होतं, अरे त्याचं काय खरं आलं रे, असं 50 वेळा झालं, तू काही टेन्शन घेऊ नको. तो नवीन असतो, त्याला माहीत नसतं 6 वाजता जायचं म्हणून 5 वाजता उठूनच तयार आहे आणि आज 6 वाजता बिंदास उठतं. म्हणजे याचं काही खरं नाही आहे. नील ते नील नाही तर नेणार आहे नाही, विसरलं आहे असेल. परंतु आपण आता 6ला सांगितलं 8 वाजेपर्यंत तयार राहू, आला फोन तर पाहू, नाही तर जाऊ द्या, गॅरंटीच नाही कोणाची कशाचीच. तसं परमेश्वराला आपली गॅरंटी आहे, पण आपल्याला परमेश्वराची गॅरंटी असणं गरजेचं आहे. जर परमेश्वराची आपल्याला गॅरंटी आहे तर या निरानंद जीवाला आनंद देण्यासाठी परमेश्वराने जी चॉईस केलेली आहे आपली, ती चॉईस योग्य आहे हे दाखवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, प्रयत्नशील असलो पाहिजे. आणि परमेश्वराने सांगितलं याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे, डिफरंट आहे, ते आपल्या फायद्याचं, आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे, मग त्यावरती चालण्याचा प्रयत्न करू आपण. परंतु आपल्यामध्ये तो दोष असल्यामुळं आपल्याला तसा विचारच येत नाही, पॉझिटिव्ह विचारच येत नाही, निगेटिव्ह विचार येतो, नीच प्रवृत्ती, नीच काय खरं आलं, काय खरं आलं, काही खरं नाही असं म्हणून आपण चालत राहतो. तो परतंत्र आहे. तर देवाने संलग्नाबरोबर जर आपल्याला पाठवलं नसतं, संलग्नाला आपल्याबरोबर पाठवलं नसतं तर हा जीव पूर्णपणे पंगू आगतिक झाला असता. संलग्न नसता तर आपल्यामध्ये कोणत्या प्रकारचं सामर्थ्यच राहिलं नसतं. आणि त्याच्यामुळे संलग्नाचा आधार त्यांनी घेतलेला आहे. आणि हा आधार नित्य जरी असला तरी तो अनादीचा असला, पण तो नित्य नाही. आपण त्या दिवशी बघितलं, संलग्न आपल्याला पहिल्यापासून लागला तर शेवटपर्यंत तो घेऊन जातो. स्वतःच्या आधाराने त्याचं सामर्थ्य या जीवामध्ये नसल्यामुळं हे सारं परमेश्वराने सिस्टम केलेली. त्याला माहिती आहे आपला एखादा मुलगा जर कुठं जायचं असला, मुंबईला जायचं, हे करायचं, आपल्याला माहिती आहे याच्यात काय कमतरता, त्याला प्रॉब्लेम, आपण काय करतो त्याच्या मित्राला बरोबर देतो, अन्यथा आपण बरोबर जातो. नको बाबा रिस्क, माहिती आहे याची कॅपॅसिटी. म्हणून परमेश्वराला आपली कॅपॅसिटी माहिती असल्यामुळं आपल्याला परमेश्वर प्रवृत्तीनं मायेला सांगून हा संलग्न जोडलेला आहे, जेणेकरून आपल्याला आधार होईल आणि आपला हा अध्यात्माचा प्रवास, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंतचा जो प्रवास आहे तो योग्य होईल, योग्य पद्धतीनं आपण करू शकू. इतर कुणाचा ना कुणाचा तरी आधार त्याला असलाच पाहिजे म्हटले. मूळ सृष्टीत जीव स्वरूपाला, अव्यक्ती स्वरूपी परमेश्वराला, जीवाला कोणाचा आधार होता? अव्यक्ती मायेचा आणि व्यक्ती प्रपंचाचा. या दोन्हीच्या व्यतिरिक्त हा कुठं राहू शकत नाही. जी 4 कर्मफळं याच्या व्यतिरिक्त हा जीव कुठं असू शकत नाही. त्याच्यामुळं याला आधाराची गरज आहे आणि आधाराशिवाय तो चालू शकत नाही. का? तो परतंत्र आहे. विभागात मायेचा आधार आणि व्यक्तात प्रपंचाचा आधार, त्याला तो असा होऊ शकत नाही, राहू शकत नाही. जीव मायेशी आधीन होय का प्रपंचाशी आधीन होय? परमेश्वराने डायरेक्ट सूत्रातून आपल्याला हे सांगितलेलं आहे. आचार्यांना बोध दातृत्व करताना हे सारं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. हे दोष जीवाचे कसे, काय, हा जीव कुठं, काय, केव्हा, कधी, याला का आनंदाची असणे, हा परतंत्र आहे, निष्क्रिय आहे, याच्यामुळं हा जीव असा का वागतो, तसा का वागतो, हे आचार्यांना सांगितलं आहे देवाने. आणि आचार्यांनी ते खरं करून स्वीकारलं आहे. म्हणून आचार्यांनी आचार्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे. आचार्य होते कोण? पूर्वश्रमीचे. हजारो धांडाळ्याचे होते. ते कोण होते? दरोडेखोर होते, गुंड होते, नंगी तलवार घेऊन फिरत होते. कितीतरी लोक त्यांना घाबरायचे. जे मोठे मोठे राजे राजवाडे त्यांची सिक्युरिटी घ्यायची. म्हणजे थोडक्यात आपल्या आजच्या भाषेमध्ये जर म्हटलं तर ते भाई होते त्यावेळेचे. भाई होते की नाही? मग ते आचार्य काय झाले? कर्मराटीमध्ये बी एका ऋषीचा आपण म्हणत राहतो, कोणता तो? वाल्य ऋषी. तो कोण होता? वाल्मिक ऋषी झाला. वाल्या कोळी. त्यांनी आपल्या प्रपंचासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या संबंधियांसाठी किती हत्या केली, किती रांजणं भरले होते खड्याने? 7 रांजणं भरले होते. नारद मुनी आले म्हणे कशासाठी भरतोय? म्हणे माझ्या कुटुंबासाठी. त्यांना विचारलं आहे का? म्हणे विचारायचं काय, विचारून तर ये म्हणे. विचारायला गेले, तुम्ही उपकार करताय का? तुम्ही, तुमची ड्युटी आहे, तुमचं कर्तव्य आहे, केलं. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तसं आपण कधीतरी विचारा, ते उत्तर आपल्याला हेच येणार आहे. तुम्हाला कोणी सांगितलं ते शहाणपणा करायला, हे करायला, ते करायला? आम्ही म्हटलं होतं का आम्हाला 4 मजली बंगलाच पाहिजे आणि गाडीच पाहिजे आणि हेच पाहिजे आणि तेच पाहिजे? कोणाला सांगितलं तुम्हाला कर्ज करायला आणि EMI भरायला? आता भरा तुम्हीच, करा तुम्हीच, डोक्याला ताण देऊ नका आम्हाला. आपण घरच्यांना विचारत नाही, आपणच आपले उपद्याप करतो, नंतर त्रास व्हायला लागला का मग चिडचिड करतो आणि मग घरून हेच ऐकायला भेटतं. तुम्हाला कोणी उद्योग करायला लावला होता? आम्हाला एवढी काही अपेक्षा नव्हती.
आणि अपेक्षेच्या पाठीमागं, अभिलाषेच्या पाठीमागं, महत्त्वाकांक्षेच्या पाठीमागं तेच राहतात इनडायरेक्ट. कारण आपल्याला अप्रत्यक्ष काय सांगतात, त्यांनी असं घर बांधलं, त्यांनी तशी गाडी घेतली, त्यांनी तसं घेतलं, तर आपल्याला घ्यायचं असं सांगत नाही. ते साऱ्या दुनियेचं आपल्याला सांगतं, म्हणजे आपल्यामध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण करायची, करायला लावायचं. पण अडचणीत आले तर तुम्हाला कोणी सांगितलं होतं शहाणपणा करायला? मला विचारलं होतं काय कर्ज काढायला? मला विचारलं होतं का निर्णय घेताना? म्हणजे वळ्याच्या संदर्भातला घडलेला घटना ही आपल्या जीवनात दररोज घडत असते. परंतु ते सुधारले आणि ऋषी झाले. आपण सुधारायलाच तयार नाही का? आपण निष्क्रिय, निरानंद आहे, परतंत्र आहे. आपल्याला त्यांच्या आधाराशिवाय पर्यायच नाही आहे. त्याच्यामुळं तो आधाराव्यतिरिक्त हा जीव राहू शकत नाही. हे दोष आपल्यामध्ये आहे. परंतु परमेश्वर कृपेने परमेश्वराचा आनंद आपल्याला मिळणार आहे. मोक्षप्राप्तीपर्यंत परमेश्वर आपल्याला घेऊन जाणार आहे. हा आशावाद पण परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. फक्त आपण ते सूत्र लक्षात घ्यायचं. तू उभा ठाकल्याची पुरी सिद्धी ते येथूनच नाही देईल. अयोग्य जीवाला मीच योग्य करील. असे काही सूत्र आहे ह्या जगात. असं काही आहे का होणार नाही असं काही आहे? केल्याने होईल. तू उभा राहा, होऊ शकतं. हे पॉझिटिव्ह विचारधारेचे जे सूत्र आहे ते आपण आपल्या डोक्यात जर चिंतन केले तर आपण या दोषातून आपोआपच बाहेर पडू. सर्व जे आहे, आपण निराधार आहोत. आपल्याला आधाराची गरज आहे. आधाराशिवाय आपण राहू शकत नाही. आणि नैसर्गिकरित्या आपल्याला तो आधार भेटलेला आहे, अव्यक्ती स्वरूपी मायेचा आणि व्यक्त स्वरूपी प्रपंचाचा. परंतु हे कळाल्यानंतर मात्र आपल्याला कोणाचा आधार घ्यायचा आहे? परमेश्वराचा. परमेश्वराच्या तत्वाचा, सिद्धांताचा, आचाराचा, विचाराचा, त्यागाचा. जर परमेश्वराचा आधार आपण घेतला तर मात्र आपल्याला तरुण गेल्याशिवाय पर्याय नाही. परमेश्वर काय म्हणतात? नुसता आधार, फक्त आधारासाठी हात पुढे केला. काल आपण त्या लीळा बघितल्या. आधारासाठी उपारणं फेकलं तर लगेच आपोआप तरुण नसेल. आपोआप आधारासाठी फक्त आपल्याला हात पुढं करायचा आहे. परमेश्वराकडे आर्ततेने आवाज द्यायचा आहे. परमेश्वराचा आधार हवा ही अपेक्षा करायची, वासना करायची. निराधार आहे परंतु आधार परमेश्वराचा. निरानंद आहे परंतु आनंद परमेश्वराचा. निष्क्रिय आहे परंतु धर्मासाठी क्रियाशीलता, जबाबदारी. परतंत्र आहे परंतु आता स्वतंत्रता जी आहे, स्वातंत्र्य मोक्ष परमेश्वराने सांगितलं, ती स्वातंत्र्यता फक्त परमेश्वराच्या तत्वसिद्धांसाठी, आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी. अशा पद्धतीनं आपण जे जीवाचे दोष आहे ते बघितलेले, यावरती किती चिंतन केलं तर कमी आहे. परंतु त्या दोषातून आपण बाहेर पडणं आणि त्या दोषातून बाहेर पडून आपण आपल्या परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला नेणं, हे सर्वस्वी आपलं काम आहे, आपली ड्युटी आहे, आपला प्रयत्न आहे. आपण फक्त अप्रयत्न कारणानेच जलवृत्तीत दुःखात पडलेलो आहे. आपला प्रयत्न कमी पडला आहे कुठंतरी. तो प्रयत्न वाढवणं, त्याच्यावरती सातत्य ठेवणं, ते ध्येय आपल्या नजरेपुढून कसं जाणार नाही याची काळजी घेणं, त्याच्यासाठी जे जे गरजेचं आहे त्या आयडियाज आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारणं, इतका सोपा, सरळ, स्पष्ट हा धर्म आहे. खूप अवघड नाही आहे. जीवाचे दोष आज आपण इथं संपवले आहे. दोषाचे फक्त काही ठळक दोष आपण घेतले. कारण यावरती जर चिंतन केलं तर मग आपण महिनाभर बी त्याच्यावरच चिंतन करू शकतो. पण एका दोषाचं आपण 1-1 तास 2-2 वेळा सत्संग घेऊन चिंतन केलं आहे. आपण उद्यापासून गुण पाहणार आहोत. सत्संग कमी राहिलेले, उद्या सकाळचा तर होणार नाही, पण उद्याचे 2 सत्र आहे. हे 2च शेवटचे सत्र आहे वाटतं उद्याचे ना, कारण परवाचे तर नाही आहे सत्र. म्हणजे उद्याचे फक्त 2 सत्र आहे. त्या 2 सत्रात आपण थोडं कमी प्रमाण घेऊन, थोडं जास्त कमी विस्तृत जास्त चर्चा न करता आपण शक्यतो, पण नाही, मला नाही वाटत गुण संपतील. देवाचीच इच्छा नाही तुम्हाला तुमचे गुण कळावे. कारण देवाला माहिती जर गुण सांगितले ते वाव चढून जाते का काय. पण काय हरकत नाही, आपण ठळक गुण पाहू. हे संपले जर असते, गुण संपले असते तर मग आपण परीक्षा घेतली असती, पेपरही घेतले असते, चिंतनही केलं असतं. परंतु 2 सत्रामध्ये जितकं होतील तितकं आपण गुण बघू, जेणेकरून आपल्याला त्याची एक झलक पाहायला भेटेल. परमेश्वराने आपली का निवड केली, आपल्याला का बोध दिला, आपल्यामध्ये असं काय प्लस पॉईंट आहे, आपल्यामध्ये असे काय गुण आहे ते आपल्याला अजून माहीत नाही आहे. ते जर समजले तर त्यामध्ये अधिक वाढ करू आपण.
त्या वाडीतून परमेश्वरापर्यंत जाऊ, याचा आपण प्रयत्न करू. 2 सत्र आहे आपले. दुपारचं सत्र थोडंसं वाटलंच तर मोठं घेऊ, त्याच्यानंतरचं थोडं मोठं घेऊ. आला का लक्षात? काही अडचण नाही. तुमची तयारी असेल तर अजूनही बी कधी केव्हा घेता येईल का ते पाहू. कारण परवा आपण हे आहे ना काय समाप्ती आहे, तर सकाळचं तर सत्र होणार नाही. परवाच्या सत्रामध्ये तुम्हालाच बोलायचं आहे. हे बोलायचं म्हणजे दोष पाहिले तर कोणते दोष आहे ती कबुली द्यायची आहे. बोलायचं म्हणजे काय बोलायचं आहे? येळाने सांगायचे आहे, सूत्र नाही सांगायचे, चिंतन नाही करायचं आहे, बाकीचं काहीच सांगायचं नाही. फापट पसारा. माझ्यामध्ये हा दोष आहे, हा मी कबूल करते सर्वांसमोर आणि इथून पुढं त्यातून निघण्याचा मी प्रयत्न करेन किंवा मी निघाले याचा संकल्प सोडायचा आहे. हे लक्षात घ्यायचं. काय घेतलं आपण तो शब्द आपण आपल्यांना नाही देत, देवाला देतोय. तो बदल मी करणार आहे ही वासना ठेवतोय. कोणाचे संकल्प मागच्या वेळेस सोडायचे राहिले असतील ते सोडू शकतात. तर परवा भालराव साहेब आणि त्या ताई दोघंही संकल्प सोडणार आहेत. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. भाऊसाहेबने किती जोरात टाळ्या वाजवल्या. सर्वात जास्त आनंद त्याला. चांगली गोष्ट. असे शुभचिंतक आपले असले पाहिजे. आणि त्यानंतर मग कोणाचे संकल्प सोडणं वगैरे त्यावरती आपण बरं चिंतन केलेलं आहे. आपण अधिक त्यावरती चिंतन करू. याच्यावरती कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. कारण वेळ तर झालेला आहे. वेळ खूप झाल्यामुळं आपल्याला ते बंधन पडतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.